बिछा दो अपनी पलकों, बिछा दो अपनी पलकों, मेरे सरकार सजा दो घर का गुलशन सा मेरे सरकार आए, सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मयं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायावासम्भूतं तं नमामि शनीश्वरम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की। आदिशक्ती मुक्ताबाई की। श्री संत दत्तजी महाराज की जय। पवनपुत्र हनुमान की आई जगदम्बा माता की। नमः पार्वती पतये हर हर महादेव। आई जगदंबेच्या या परम पवित्र अशा दरबारामध्ये ज्या महापुरुषाने आपलं जीवन देव देश धर्माच्या रक्षणाकरता समर्पण केलं,
ज्या महापुरुषाने आपल्या डोळ्यासमोर रामप्रभू आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांना आदर्श ठेवलं, रामप्रभूचं आचरण आणि कृष्ण कन्हैयाचे डावपेच नाम कृष्ण नीती हे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणले आणि आपलं जीवन या भारत भूमीच्या मुक्ततेसाठी आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत जो महापुरुष लढा देत राहिला, नवे नवे ज्या महापुरुषाकडे पाहून भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू या देशभक्तांनी आपलं जीवन या भारत भूमीच्या मुक्ततेसाठी समर्पण केलं, नवे नवे आजही ज्या महापुरुषाकडे पाहून आजचे तरुण, आजच्या तरुणा या देशाविषयी ज्यांच्या अंतःकरणात सहज प्रेम निर्माण होते, ज्या महापुरुषाचं नाव घेतल्यानंतर ज्या महापुरुषाचा साधा पुतळा जरी दिसला तरी हातात काठी घेऊन चालणारा म्हातारा 2 मिनिटं हातातली काठी बाजूला करतो, ज्या महापुरुषाचं नाव असं सहज कानावरती आलं तरी जय जयकार कधी मुखातून बाहेर पडतो आपल्यालाही कळत नाही, ज्या महापुरुषाने समाजामध्ये आदर्श ठेवून गेले, जो महापुरुष तुमच्या आपल्या करता आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या डोळ्यासमोर देव देश धर्म ठेवला, त्या महान पुरुषाचं चरित्र ऐकण्याकरता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो लढा दिला तो लढा सामान्य नव्हता। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, शहाजी राजांनी सांगितलं की शिवबा तुम्हाला या भारत भूमीच्या मुक्ततेसाठी लढायचं आहे। आपला देश सध्या गुलामगिरीमध्ये गेलेला होता, त्यावेळेला संपूर्ण मोगलांचं राज्य होतं, आदिलशाहीचं राज्य होतं, यवनांचं राज्य होतं। आपला भारत देश असा नव्हता। आपला देश कसा होता तुम्ही चाणक्याच्या वेळेला थोडं काही वर्ष अगोदरचा जर पाहिला, आणि आजही आपला देश गरीब नाही। आजही आपल्या देशाचं वर्णन करत असताना, आजही आपल्या देशाचं वर्णन करत असताना 15 ऑगस्टला आपण काय म्हणतो, कोणतं गीत म्हणतो? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। यह धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरिओ 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 यह धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। यहाँ हर बालक एक मोहन और राधा हरे बातें करते मंदिर और शिवालय। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश मेरा। अपने को भी अपनाया हमने, अपने को भी अपनाया हमने, गैरों को भी अपनाया हमने। मतलब के लिए बेईमान बनकर रोटी को नहीं पूजा हमने। प्यार करो मिलजुल के रहो, ये रीत यहाँ की कहती है। हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है। यहाँ पर भी हनुमान थे, यहाँ पर भी हनुमान थे, अर्जुन से बलवान थे।
महाराणा प्रताप इसमें शिवाजी के प्राण है, कवियों की खादान है, गीता के गुणगान है, प्यारा हिंदुस्तान हमारा गोपालों की शान है. असा आपला देश आहे. आजही या जगाच्या पाठीवर इथले तरुण आपलं लाख मोलाचं जीवन या भारतभूमी करत भारतभूमीच्या समर्पणासाठी आजही देशाच्या सीमेवरती आहे. मला असं वाटते ते जवान तिथं आहे म्हणून आपण सुखरूप आहोत. ते जवान तिथं आहेत म्हणून आज मंदिरावरचा कळस आहे आपल्या. ते तिथं आहेत म्हणून आपण या धर्ममंडपामध्ये आहोत. माझं तर वैयक्तिक असं एक मत आहे, की जसं दररोज आपण देवाच्या दर्शनाला जातो आणि हात जोडून देवाला दर्शन करतो, मला असं वाटते देवाचं दर्शन केल्यानंतर देवासमोर हात जोडून आई जगदंबेला रोज म्हणावं, आई जगदंबा तुझ्या नामस्मरणानं आमच्याकडून जर काही पुण्य घडत असेल तर या पुण्यातला एवढा वाटा या देशाच्या सीमेवरती जे जवान आहेत यातला थोडा वाटा त्यांच्या रक्षणासाठी सुद्धा होतो. उभं आयुष्य तारुण्य उभं दादा. 4 दिवस आपण संसाराला सोडून राहू शकत नाही. 4 दिवस 2 दिवस घराच्या बाहेर गेलो, पोराबाळांची लेकरांची आठवण येते आपल्याला. पण तो जवान उभ्या आहेत तारुण्यामध्ये तिथं असतो. तिथं का आपण व्यक्तिगत स्वार्थासाठी जगतो. आपण, माझं वाक्य आहे का, आपण व्यक्तिगत स्वार्थासाठी जगतो. या देशाचा जवान समष्टी स्वार्थासाठी, समष्ट या देशासाठी लढते. तुम्ही आपण आपल्या परिवाराला आपला परिवार मानतो. तुम्हाला माहिती आहे या देशातला जो जवान आहे ना तो या भारत मातेमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपला परिवार मानतो, म्हणून तो तिथं उभा राहतो. एका देशभक्ताच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनातला त्याचा धर्म आणि त्याचा कर्म हे सगळी देशसेवा असते. मेरा कर्म. एक सुंदर भजन घेऊ आपण या.
आजचे जवान, एक वाक्य बोलतो, आजचे जे जवान आहेत ना हे त्यावेळेचे मावळे होते. कारण त्या मावळ्यांनी सुद्धा या भारत भूमीच्या मुक्ततेसाठी जीवन समर्पण केलं आणि आजचे जवान सुद्धा तेच करत आहे. मला असं वाटते छत्रपतीवरती कथा आणि 2 मिनिटं का होईना देशाचं गीत न घेणं ती कथा अपूर्ण राहिली असते. हे महापुरुष छत्रपती जे घडले ते असे नाही घडले. आज कोणाला तरी संसारावर तुळशीपत्र ठेवावं लागते म्हणून कोणाचा तरी संसार सुखात चालतो. बरोबर आहे ना? मी काय बोलतो, कोण्या तरी दाण्याला जमिनीत स्वतःमध्ये गाडून घेतल्याशिवाय वरचं कणूस सुद्धा दिसत नाही. बरोबर आहे ना? कोणता तरी एक दाना जमिनीमध्ये जावा लागतो तेव्हा मग काय एक बीजा केला नाश मग भोगिले कणूस. तसं कोणीतरी आज देशाच्या सीमेवरती आहे आणि त्याला आलेलं फल म्हणजे हेच जगामध्ये चालू असलेली सुख शांती आहे. असतो मला माझ्या मुद्द्यावरती बोलायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून जिजाबाई साहेबांनी, अरे छत्रपतीचे विचारच असे होते, लहानपणापासूनच जिजाबाई साहेबांनी छत्रपतींना रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, कृष्ण नीती, चाणक्य नीती ह्या गोष्टी सांगितल्या. लहानपणापासूनच छत्रपतीला जसे रामकृष्ण अर्जुन आवडायला लागले तसे त्यांच्या हातातील धनुष्य चक्र गदा हेही आवडायला लागले आणि त्यांनी जसं हातामध्ये शस्त्र घेऊन दुष्टांचा नाश करून धर्मरक्षण केला तसं मी सुद्धा हातामध्ये शस्त्र घेऊन दुष्टांचा नाश करून धर्मरक्षण करेल असे महाभारत ते शिवभारत लहान्या शिवाच्या मनावरती खेळू लागले. आणि एक दिवस लहान असणारे शिवबा आपल्या आई साहेबाकडे गेले आणि आऊसाहेबाला विचारलं, आऊसाहेब बघा आजचा पोरगा काय विचारते आणि त्यावेळेला छत्रपतीने काय विचारलं, हा फरक आहे. लहाने असणाऱ्या शिवबाने विचारलं आईला, आई आऊ साहेब आपण आम्हाला सांगता ही भूमी रामकृष्ण अर्जुनाची आहे, येथे धर्मराज युधिष्ठिरांनी राज्य केले, येथे पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य केले, मग हे आदिलशाह, मोगलशाह, कुतुबशाह हे आले कुठून आणि आपले लोक त्यांचे गुलाम झाले कसे, का झाले आपले लोक त्यांचे गुलाम आणि आपण ती गुलामगिरी का स्वीकारली. त्यावेळेला जिजाबाई साहेब म्हणतात, शिवबा या परकीयांची म्हणजे आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाह या परकीयांची ही राजवट ही आपल्या लोकांनी स्वतःहून स्वीकारलेली राजवट नाही, ही आपल्या लोकांवर लादलेली गुलामगिरीची राजवट आहे. आणि या गुलामगिरीच्या लादलेल्या राजवटीमध्ये कोणीही सुखी नाही. आई बहिणींची अब्रू सुरक्षित नाही का शेतकरी सुखी नाही. शेतकरी कष्ट करून शेतातून धान्य काढतो आणि हे बादशाहचे लोक कराच्या नावाखाली धान्याचा मोठा हिस्सा घेऊन जातात. शिवबा कष्ट करूनही शेतकऱ्याला पोटभर खायला मिळत नाही. या माय बहिणीच्या रक्षणासाठी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी इथला या भूमीतला एक वीरही या अन्यायी राजवटी विरुद्ध उभं राहायला तयार नाही. तुमचे वडील शहाजी राजांसारखा एखादा वीर पुरुष जर या अन्यायी राजवटी विरुद्ध जर उभा राहिला तर हे बादशाह आपल्याच माणसाला हाताशी धरून, रायारावासारख्या, मुरादपंतासारख्या आपल्याच माणसाला हाताशी धरून, बाजी घोरपड्यासारख्या माणसाला हाताशी धरून आपल्याच माणसाचा नायनाट करून टाकतात. शिवबा हे बादशाह स्वतः कधी लढत नाही, हे स्वतः कधी लढत नाही, कारण या बादशाला माहिती आहे इथले लोक एक संघटित नाहीत. हे प्रांतामध्ये जाती जातीमध्ये विभागले गेले आहेत. हे लोक पहिल्यांदा जातीला प्राधान्य देतात मग देशाला. यांना वतनाची जहागिरीची लालूच दाखवली की हे लोक आपल्या भावाचा गळा कापायला मागे पुढे पाहत नाही. हे बादशाला माहिती आहे. अरे जो बादशाह आपल्या लोकांना नागवतो, गुलाम बनवतो, लुटतोय, त्या बादशाची सत्ता टिकवण्यासाठी इथले मनगट हातात तलवार घेऊन पुढे येतात आणि आपल्याच लोकांना मारतात आणि स्वतः मरतात. अरे या परकीयांसाठी आपापसात लढण्यापेक्षा स्वधर्मासाठी, स्वराष्ट्रासाठी, मायभूमीच्या मुक्ततेसाठी जर इथले मनगट हातात तलवार घेऊन एकजूट एक संघ होऊन जर पुढे आली ना शिवबा, अरे या बादशाची सत्ता भुईसपाट व्हायला कितीसा वेळ लागेल. पण नाही शिवबा, पण आज दुर्दैव असं आहे की आज आपल्या लोकांना परकीयांची ताबेदारी चालेल पण यांना स्वतंत्र होण्याचा विचार कधी सुचणार नाही. हे दुसऱ्याची गुलामगिरी स्वीकारणार पण आपल्या माणसाला पुढे कधी करणार नाही.
आणि आजही तसंच आहे. आपल्या माणसाने एखादं चांगलं काम हातात घेऊ द्या, लोक निंदा करतील, पाठीमागे उभे नाही राहतील. चांगलं काम माहिती असूनही हा जणू काही शापच लागलेला आहे आपल्याला. चांगलं काम असूनही जर आपला विरोध होत असेल, आणि चांगला आणि खराब कोणी ठरवावं? हो, यांनी ठरवावं. यांनी कोणालाही घुसखोर म्हणावं. ज्यांनी कधी आयुष्यात पंढरीची वारी केली नाही, ज्यांनी गळ्यामध्ये माळ आहे की नाही हे माहिती नाही, ज्यांना उपवास माहिती नाही, देवाची आराधना माहिती नाही, भक्ती माहिती नाही, आणि सहज ज्यांनी आपलं जीवन समर्पण समाजाकरता केला, ज्यांनी उभ्या स्वतःच्या आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून हे जीवन संतांच्या चरणी वाहून घेतलं, त्या महापुरुषांना हे घुसखोर म्हणतात. समाजाने आता एकजूट होणं गरजेचं आहे. आपल्या महापुरुषाबद्दल, आपल्या आदरणीयबद्दल आणि वारकरी संप्रदायातील महाराज श्रेष्ठ मंडळीबद्दल जर असं कोणी बोलत असेल तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे. कोणावरही विश्वास ठेवू नका. आज ज्या माणसांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक सुखादुखामध्ये जो माणूस उभा राहिला, अनेकांना मदतीचा हात दिला, त्यांना यांची लायकी तरी आहे का घुसखोर म्हणण्याची? आपण समाजाने आता सुज्ञ व्हा. जिजाबाई साहेब तेच सांगताय की शिवबा, आपले लोक आज एकजूट नाही, एक संघटित नाही. आपले लोक आपल्याच माणसाचा विरोध करतात, आणि या बादशहाची सत्ता टिकवण्यासाठी जी सत्ता देव देश धर्माच्या विरोधात उभी राहते, ती सत्ता टिकवण्यासाठी आपले लोक हातात तलवार घेऊन पुढे येतात. पण शिवबा, या माय बहिणीच्या रक्षणासाठी, देव देश धर्माच्या रक्षणासाठी आणि शेतकऱ्याच्या जीवावर जगून या शेतकऱ्यालाच लुटणाऱ्या या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला पुढे यावं लागेल, तुम्हाला स्वराज्य उभं करावं लागेल. त्यावेळेला लहानशे शिवबा म्हणतात, होय आऊसाहेब, आम्ही करू ते स्वराज्य उभं, आम्ही करू शेतकऱ्यांचं राज्य, आम्ही करू इथल्या माय बहिणीच्या इज्जतीचं रक्षण. आऊसाहेब, या देशाच्या सीमारेषेवर उगवलेलं गवतही इथलं वासरू तिथपर्यंत जाऊन निर्भयपणे खाऊ शकेल, असं निर्भय राज्य आम्ही उभे करू. आऊसाहेब, आमच्या हातात तलवार हे देव देश धर्माच्या रक्षणासाठी असेल. आमच्या तलवारीचा धाक रयतेला नसून या रयतेला छळणाऱ्या दुष्टांना आमच्या तलवारीचा धाक असेल. आऊसाहेब, हा लहानसा शिवबा आज तुमच्या समोर शपथ घेतो की आपल्या मनातील सुंदर स्वराज्य उभं करण्यासाठी आम्ही जीवनातल्या कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ, कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये आम्ही स्वराज्याचा विचार कधी मनात होऊ देणार नाही. आज हा लहानसा शिवबा तुमच्या समोर शपथ घेत आहे. आऊसाहेब, स्वातंत्र्याची बीज पेरू आम्ही, या सत्वहीन झालेल्या समाजाला स्वातंत्र्याची संजीवनी देऊ आम्ही. आऊसाहेब, स्वराज्य रक्षणासाठी, मायभूमीच्या मुक्ततेसाठी आणि देव देश धर्माच्या रक्षणासाठी मी होईल इथला रामकृष्ण अर्जुन. हे लहानपणी शिवबाने शपथ घेतली. लहानपणी दादा, अखंड भारत मातेच्या स्वातंत्र्याचा विचार करणारे हे मायलेकर फार जगावेगळे होते, फार जगावेगळे. जिजाबाईनं सांगितलं नसेल का आपल्या पोराले, ऐकले का कशा जायच्या म्हणजे कशाले ते स्वराज्य लेका मस्त बंगला बा, चांगला सुखात राह, सांगितलं नसेल का? सांगितलंच नाही. उलट शिवबाला सांगितलं, शिवबा, तुझा संसार फक्त 4 लोकांचा नाही, ही भारत भूमी म्हणजे तुझा संसार आहे. अरे, आजची आई आपल्या मुलाला फक्त स्वतःचा संसार मोठा करायला शिकवते म्हणून फक्त तुम्हाला आई म्हणतात. पण जिजाबाई साहेबांनी आपल्या लेकराला भारत मातेच्या प्रत्येक लेकराचा संसार सुखी होण्याचा आदेश दिला, म्हणून जिजाबाई साहेब राष्ट्रमाता आहेत, म्हणून त्या राष्ट्रमाता आहेत आणि तुम्ही आई आहे. अख्खं त्यांना राज्यमाता म्हटलेलं आहे, राज्यमाता.
आणि आपल्या आई वडिलांनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी रायेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. रायेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. आपले ठराविक जीवलग मावळे गोळा घेऊन रायेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि महाराजांनी शपथ घेतली. महाराजांनी शपथ घेतली, मी माझे हिंदवी स्वराज्य उभं करेन. आणि महाराजांनी आदिलशाहीचा तोरणा किल्ला जिंकला आणि या स्वराज्याचं तोरण बांधलं. वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी आदिलशाहीचा पहिला तोरणा किल्ला जिंकला, दुसरा जिंकला, तिसरा कल्याण, भिवंडी, रत्नागिरी, एक एक करता करता छत्रपती शिवाजी महाराज किल्ले जिंकत गेले. औरंगजेब विचार करू लागला, आदिलशहाने डोक्यालाच हात लावला. अरे हे विचार करू लागले, अरे हा शिवाजी राजा जर असेच किल्ले जिंकत राहील तर एक दिवस हा आपल्यालाही याचं गुलाम बनवेल. काही करून याच्या बंडाचा बिमोड केला पाहिजे. म्हणून आदिलशाहीने दरबार भरवला. दरबारामध्ये मोठमोठे सरदार हजर होते. दरबाराचा मुख्य प्रश्न होता, शिवाजी राजाच्या बंडाचा बिमोड ना मर्दो का दरबार म्हटल्यानंतर त्या दरबारातील एक अत्यंत धार धिप्पाड देह समोर आला. त्याने तबकातील विडा उचलला, आपल्या पगडीमध्ये ठेवला आणि मोठ्या आवेशाने म्हणतो, मैं मारूंगा शिवा को, मैं शिवा को पकड़ के हुजूर के आगे पेश करूंगा. त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खानाची हिम्मत पाहून सर्व सरदार अफजल खानाची वाहवा करायला लागले. अफजल खानाची हिम्मत पाहून सर्व सरदार अफजल खानाची वाहवा करायला लागले. अरे जो तो धन्यवाद द्यायला लागला, मरबा, सुभान अल्लाह, शाबास, जीते रहो बहादर, उम्र दराज हो तुम्ही. बादशाहने तर अफजल खानावरती प्रसन्न होऊन मोत्याचा तुरा, शिरपाव, खिल्लत, 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ, 1200 उंट, 65 हत्ती, बंदुका, भोई, नोकर, चाकर सर्व दिले. आणि वकील म्हणून दिला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, हा वकील म्हणून दिला. आणि अफजल खान प्रचंड त्याच्या संख्येला मोठमोठे सरदार दिले. याकूत खान, मुसे खान, हसन खान, पठाण, रंदुल्ला खान, अंकुश खान, अब्दुल, सय्यद बंडा, रहीम खान, फाजल खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, खराटे, काटे, शिवाजी देवकांते, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे, जावडीकर अशा प्रचंड सेना सागराला घेऊन हा अफजल खान या महाराष्ट्रामध्ये आला शिवरायांना संपवण्याकरता. तुळजापूरला गेला. विध्वंस केला. हो, विध्वंस केला. काय इथून बोलावं ते वाक्य. बरेच लोकांनी मला म्हटलं की तुळजापूरला अफजल खान गेला आणि देवीवरती जो वार केला होता ना, तर देवीनं अफजल खानाला का मारलं नाही? म्हणजे आई साहेबांनी अफजल खानाला का मारलं नाही? आई साहेब मारू शकले असते ना. अरे फक्त आई साहेबांनी असं डोळे वटरून जरी अफजल खानाकडे पाहिलं असतं, बिना सरपणाचा खाक झाला असता. का मारलं नाही? का ऐका, थोडा विषय बाजूला जातो. कौरव पांडवांचं युद्ध आता सुरू होणार. भगवंतानं पांडवाची मीटिंग घेतली. कोणी? देवाने. थोडं लक्ष देऊन ऐका, म्हणजे आता लक्ष देऊन ऐकलं तर शेवटचा मुद्दा लक्षात येईल. कौरव पांडवाची मीटिंग घेतली आणि देवानं विचारलं, कोण कौरव सेना किती दिवसात एकटा मारेल? धर्मराज म्हणत, मी एकटा 1 वर्षात मारेल. भीमदादा उठले, मी 6 महिन्यात एकटा मारेल. अर्जुन उठला, मी 1 दिवसात मारेल, संपवेल. आणि तिथं यांचा भीमाचा नातू म्हणजे घटोत्कचाचा पोरगा बबरू तो बसलेला होता. देवाने विचारलं, तू किती दिवसात मारशील रे? हा, आपण नाही बोलत म्हणे, या मूर्ख. अरे देव म्हणायला लागलेले का, जिथे एका दिवसात मारणारी आहे तू येईल असं काय बोलतो म्हणे. मग तू काय 1 घंट्यात मारशील काय? हा म्हणे 1 घंटा कशाला पाहिजे, 1 बाणात मारतो म्हणे. कारण देवीला तसं वरदान, त्याच्याकडे 3 बाण होते, त्याच्याकडे ते वरदान होता तसा. तो म्हणे 1 बाणात संपवतो. देवानं विचार केलं की यानं जर 1 बाणात सेना संपवली, 1 बाणात जर सेना संपवली तर ज्याचे केस कृष्ण कृष्ण म्हणतात असा माझा भक्त अर्जुन, याचं नाव जगात कसं पुढे येईल? सगळे लोक बबरूचाच जय जयकार करतील, त्याचाच जय जयकार करतील. आणि
अर्जुनाचं नाव पुढे करण्याकरता आज कोणीही शूर वीर याच्या बाबतीमध्ये अर्जुनाचं नाव घेते महाभारतामध्ये, बरोबर आहे? अर्जुन शूर. अर्जुनाचं नाव पुढे करण्याकरता भगवंताने त्या बब्रूचा वध घडून आणला, त्याचा वध घडून आणला. त्याला एका डोंगरावर वगैरे ठेवलं होतं, त्याचा वध घडून आणला. का? ज्याचे केस कृष्ण कृष्ण म्हणतात त्या भक्ताला पुढे आणण्याकरता देवाने त्याचा वध घडून अर्जुनाच्या हातून कौरव सेनेचा वध करून अर्जुनाचं नाव जगात रोशन केलं. आई भवानीने विचार केला होता की मी जर या अफजल खानाला इथंच संपवलं तर जो आयुष्यभर माझा मुलगा आई जगदंब 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 म्हणते तो माझा शिवबा राजा जगामध्ये कसा प्रसिद्ध होईल. आणि आज जगामध्ये छत्र जसं जगामध्ये राम प्रभूला रावणाचा वध करता म्हणून ओळखतात, भगवान श्रीकृष्णाला कंसाचा वध करता म्हणून ओळखतात, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना देवदृष्टा अफजल खानाचा वध करता म्हणून अख्खं जग छत्रपतीचं नाव घेतं. म्हणजे आई मारू शकल्या असत्या पण लेकराचं नाव पुढे करण्याकरता आईने सगळं सहन केलं. पण शिवरायाच्या हातून वध घडून, नाही तर काय बरोबरी होती हो शिवरायांची अफजल खानाची, काय बरोबरी होती मला सांगा ना. अफजल खान शरीराच्या बाबतीमध्ये म्हणाल तो शिवाजी शिवरायांपेक्षा मोठा अवाढव्य होता, उंचीमध्ये म्हणाल तर अवाढव्य होता, सैन्य बळामध्ये म्हणाल तोही तिथं होता. पण एवढ्या मोठ्या फक्त एका गोष्टीनं कमी होता बा, इथं कमी होता, तेवढ्यात कमी होता बस. अफजल खान या महाराष्ट्रामध्ये आला, देवी दैवते उद्ध्वस्त करीत आला. देवी दैवते, आणखी एक मुद्दा बोलून जाऊ काय, आणखी एक मुद्दा क्लिअर करून जातो. देवीनं का मारलं, देवीनं का मारलं नाही त्याचं कारण आहे का, देवाची भक्ती करणाऱ्यालाही मुक्ती आहे आणि देवाच्या हातून मरणाऱ्यालाही मुक्ती आहे. आई भवानीने त्याला संपवलं असतं तर त्याला नाईलाज असतो मुक्ती द्यायला लागली असते, कारण देवाच्या हातून मरणाऱ्यालाही मुक्ती असते, भक्ती करणाऱ्यालाही असते. आई जगदंबेला त्याला मुक्ती नव्हती द्यायची, त्याला नरकात टाकायचं होतं म्हणून सोडलं त्याला आणि शिवरायाच्या हातून वध घडून आणला. पुढे ऐका, अफजल खान देवी दैवते उद्ध्वस्त करीत या महाराष्ट्रामध्ये आला. अफजल खानाच्या एका अत्याचाराची खबर जिजाबाई साहेबांनी शिवाजी महाराजांच्या कानामध्ये उकळत्या तेलाप्रमाणे शिरत होती. पण तरीही शिवाजी महाराज शांत होते, कारण शिवाजी महाराजांना माहिती होतं की अफजल खानाबरोबर उघड्या मैदानावर युद्ध आपल्याला परवडणार नाही, कारण त्याच्याकडे सैन्य जास्त आहे, शक्ती जास्त आहे. शिवरायांनी ओळखलं आता शक्तीचं काम नाही, आता युक्तीचं काम आहे, आता युक्तीचं काम आहे. आता इकडून द्या एका पाईपातून तिकडून वायर काढायची होती, पाईप होता लंबा, ते काही वायर आतमध्ये गेल्यावर ते जमा व्हायची, ते काही वायर तिकडून निघत नव्हती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू त्यांचं वायरची प्रॅक्टिस, इकडून तिकडे काढायची, पाईप लंबा असल्यामुळे ते काही निघत नव्हती. तिथे एक शेतकरी आला, तो म्हणे का हो काय चालू आहे, म्हणे अरे मला वायर तिकडून काढायची, वायरच जात नाही. तो म्हणे बस एवढीच गोष्ट सरका, म्हणे अरे म्हणले का मी शिकलेला आहे, तू काय तुला काय जमेले, तू म्हणे तुम्ही थोडा बाजूला सरकार. म्हणे शेतकऱ्याने काय केलं, एक उंदीर पकडून आणला, त्याच्या शपटीला वायर बांधली, इकडून सोडला आणि तिकडून निघली. युक्ती महत्वाची आहे की नाही, शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची आहे. शिवरायांनी ओळखलं अफजल खानाला संपवण्याकरता आता शक्ती महत्वाची नाही, आता युक्ती महत्वाची आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यासमोर विषय काढला, चला या दुष्ट अफजल खानाला आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी गाठवून आपण याला संपवूया. पण हा विचार कोण्याही मावळ्याला मान्य झाला नाही. ऐका थोडं चरित्र ऐका, हा विचार कोण्याही मावळ्याला मान्य झाला नाही. सगळ्या मावळ्यांनी एकच सांगितलं, राजे अफजल खान आहे तो, यावेळेला युद्ध करू नका, तह करा तह. हाताने तो पोलादी पहार वाकवते. पोलादी पहार म्हटलं मी इकडे तेलाच्या टिपाला हात लावून द्यायला लागते आपल्याला. तो हाताने पोलादी पहार वाकवते, ही त्याची शक्ती आहे. आणि असा शत्रू आपल्या समोर उभा आहे, यावेळेला युद्ध करू नका, यावेळेला तह करा तह, यावेळेला तह करा. शिवाजी महाराजांनी ओळखलं की आपल्या मावळ्यांच्या अंतकरणातील आत्मविश्वास निघून गेला आणि युद्धामध्ये सैनिकाजवळ महत्वाचा असतो आत्मविश्वास. ज्या सैनिकाजवळ आत्मविश्वास आहे तो सैनिक युद्धामध्ये कधी हरत नाही. युद्धामध्ये आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. शिवरायांनी ओळखलं की आपल्या मावळ्यांच्या अंतकरणामध्ये आत्मविश्वास राहिला नाही. काय करावं आत्मविश्वास जागृत करण्याकरता या विचारामध्ये महाराज झोपले. सकाळी उठले, 9चा दरबार भरला आणि महाराज आपल्या मावळ्यांना म्हणतात, मावळ्यांनो
आज आश्चर्य झालं. आज सकाळी सकाळी आई जगदंबा माझ्या स्वप्नामध्ये आली आणि मला म्हणते कशी, अरे शिवबा काय झोपतोस, उठ, हा राक्षस या ठिकाणी स्वराज्याचा घास घेण्याकरता आलेला आहे, तू याला संपव, मी तुझ्या समशिरीमध्ये वास्तव्य करते. आणि पाहतो तर काय, 1,00,000 प्रकाश निघून माझ्या समशिरीमध्ये वास्तव्य केला. मावळे म्हणतात, राजे काय बोलता तुम्ही, साक्षात आई जगदंबा तुमच्या तलवारीमध्ये आहे. मग आता अफजल खाना समोर झुकायचं नाही, अफजल खानाला झुकवायचं. राजे आता मरायचं नाही, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा. महाराजांचं पहिलं काम झालं बा, कोणतं, मावळ्यांचा आत्मविश्वास जागृत करायचं एक काम झालं. आता दुसरं काम राहिलं. ते दुसरं काम फारच कठीण होतं, फार कठीण. का तुम्ही म्हणाल एवढं कठीण काय होतं, बघा दुसरं काम होतं, जिजाऊ आई साहेब आणि सईबाई. सईबाई ह्या कोण होत्या, महाराजांच्या धर्मपत्नी होत्या. जिजाऊ आई साहेब आणि सईबाई या दोघांची आज्ञा घेऊन जाणार, आज्ञा घेऊन. तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं कठीण आहे, जायचं आई साहेबाला विचारायचं की आई साहेब येतो मी अफजल खानाला, म्हणजे असं काय ते काय एवढं सोपी होतं का, जसं काही शेगावून कपडे आणल्यासारखं होतं का ते, की येतो मी शेगावून कपडे घेऊन येतो, असं होतं का काही. अरे आपला एकुलता एक मुलगा अफजल खानाच्या भेटीसाठी जाणार आहे, ही गोष्टच तर आई साहेबाच्या काळजात कुरतडीत होती. पण तरीही आई साहेब राजकारणाचा कठोर राजधर्म जाणत होत्या. त्यांनी आपल्या लाडक्या लेकाला विजयाचा आशीर्वाद दिला. जा राजे शिवबा, हाच तो अफजल खान आहे, तुमच्या वडिलाची धिंड काढणारा आणि तुमचे मोठे भाऊ संभाजी राजे यांना कनकगिरीच्या युद्धामध्ये दगा देऊन ठार करणारा, हाच तो अफजल खान आहे. जा राजे, संभाजीचं उष्ण फेडा, तुमच्या वडिलाची काढलेली धिंड आज त्याचा बदला काढा. जा, या आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला चढती दौलत लाभेल. आणि आईचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराज राजगडावरून महाराज प्रतापगडावरती आले. महाराज प्रतापगडावरती आले. कान्होजी नाईक जेंदे सुद्धा शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. कान्होजी नाईक जेंद्यासारखी माणसं फार कमी आहेत समाजामध्ये, की ज्यांनी स्वराज्याकरता आईसाहेबाच्या आई साहेबाच्या चरणावर वतन सोडलं होतं. ही निष्ठा म्हणजे सामान्य नाही. अशी माणसं शिवरायाच्या बाजूला होती. इकडून अफजल खानाचा एक वकील, त्याचं नाव कृष्णाजी. अफजल खानाचा एक वकील अफजल खानाने पाठवलेली पत्राची थैली घेऊन शिवाजी महाराजांकडे आला. मुजरा करीत शिवाजी महाराजांच्या समोर गेला. अफजल खानाने पाठवलेली पत्राची थैली शिवाजी महाराजांच्या हाती दिली. शिवाजी महाराजांनी पत्राची थैली उघडली, वाचली. त्याच्यामध्ये अफजल खानाने शिवाजी महाराजांकरता 2-4 धमक्या पाठवल्या होत्या. पण खरं सांगा, धमक्यांना भेटेल ते शिवाजी महाराज कसले. आता वेळ आली होती, आपलाही एक वकील, आता शिवाजी महाराजांची वेळ आली होती, आपलाही एक वकील अफजल खानाकडे पाठवायची. आणि शिवाजी महाराजांनी जसा वकील पाहिजे शिवाजी महाराजांनी तसाच निवडला. तसाच कसा वकील पाहिजे होता, अतिशय सभ्य, अतिशय लबाड, दोन्ही गोष्टी बरोबर. सभ्यतेच्या बाबतीत त्याच्यासारखा कोणीच नाही, सभ्यतेच्या बाबतीमध्ये, आणि लबाडीच्या बाबतीत त्याच्यासारखा कोणीच नाही. अतिशय सभ्य, कारण कोणाकडे पाठवायचा होता, मग तिथं पाठवायचा आहे, सर्वांगाने माणूस पाहिजे ना. अतिशय सभ्य, अतिशय लबाड, अतिशय हुन्नरबाज, अतिशय विश्वासू, अतिशय मातब्बर, अतिशय अनुभवी. आणि शिवरायांनी तसाच वकील निवडला. त्याचं नाव होतं पंताजी गोपीनाथ बोकील, हे त्यांचं नाव होतं. पण सगळेजण त्यांना प्रेमाने काका म्हणायचे. काका म्हणजे टोपण नाव होतं त्यांना, काका. सगळेजण त्यांना काका म्हणायचे, सगळेजण काका म्हणायचे. शिवाजी महाराजांनी पंताजी काकांना सांगितलं की काका काहीही करा, पण त्या दुष्ट अफजल खानाला तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी घेऊन या. तो जे जे वचन म्हणेल त्याला ते वचन देऊन टाका, पण तुम्ही त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी घेऊन या. तो जे जे म्हणेल त्याला ते देऊन टाका वचन. पण काका म्हणतात, राजे असं कसं बोलता, कदाचित अफजल खान मला असं वचन मागेल, असं बघा त्यांचा संवाद. कदाचित काका म्हणतात, शिवबा तुम्ही म्हणता सगळे वचन देऊन टाकायचे, मग कदाचित अफजल खान असं म्हणेल की इथून पुढे शिवाजी राजांनी बादशाचं गुलाम बनून राहावं, असं वचन मला शिवाजी महाराजांच्या वतीने द्या. मी देऊ का वचन. शिवाजी महाराज म्हणतात देऊन टाका. काका म्हणतात, मग तुम्ही खरंच बादशाचे गुलाम बनून राहणार काय. शिवाजी महाराज म्हणतात, हो काका आम्ही दिलेले वचन पाळतो, पण संत जनांना, चोऱ्या चुमटांना दिलेले वचन पाळत नाही आम्ही. अधमासी अधम या न्याये रक्षिले राष्ट्र शिवराय. हे शिवरायांची नीती होती, हे शिवरायांची नीती. काहीही करा, पण त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी घेऊन या.
आता पंताजी काका निघाले गडावर, अफजल खानाच्या समोर गेले, मुजरा करीत करीत अफजल खानाच्या समोर गेले. सदरेवर बसलेला तो अफजल खान शिवाजी महाराजांनी पाठवलेली पत्राची थैली अफजल खानाच्या हाती दिली. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी लिहिलं होतं की मजकडून घडलेल्या अपराधाबद्दल खान साहेब आपण आम्हाला उदात्त अंतकरणाने क्षमा करावी. असं बरंच लिहिलेलं होतं, पण मी सगळ्यांचा सारांश सांगितला तुम्हाला. त्याच्या पुढचं काका बोलतात. काका अफजल खानाला कॅप्सूल देतात. कॅप्सूल म्हणजे तुमच्या भागात काय म्हणतात त्याला माहिती, त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणं काय म्हणतात तुमच्या भागात त्याला, तेच त्याला काही भागात कॅप्सूल देणं म्हणतात. नको कॅप्सूल देऊन तू, म्हणजे नको हरभऱ्या झाडावर चढवू ना तू. काका अफजल खानाला जरा हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. काका म्हणतात वा वा वा, बिल्कुल जैसा सोचा था वैसा ही निकला. अफजल खान म्हणतो क्या सोचा था तूने. काका म्हणतात सब लोग कहते हैं कि अफजल खान बहुत शूर है, आज मैंने खुद अपनी आंखों से देखा तो पता चला सच में हाथी भी आपके ऊपर हमला करने से पहले 10 बार सोचेगा, 10 बार सोचेगा. अफजल खानाने लगेच आपली कॉलर, आता एवढं कौतुक केल्यावर कोणाला चांगलं वाटतं की नाही. अफजल खाने आपली कॉलर गिल्लर ताट केली. काका म्हणतात ते काय, आप जैसे शमशेर बहादुर आदिलशाही सल्तनत में है, इसीलिए तो आदिलशाही का रुबाब सबसे अलग है, इसीलिए तो आदिलशाही का वजन है. लेकिन क्या है वो शिवाजी राजे आपसे इतना डरते हैं शिवाजी राजे कि आपके डर से ना भूख लगती है ना प्यास लगती है. शिवाजी राजे को जिंदगी तो अब उदास लगती है. बहुत डरते हैं आपसे शिवाजी राजे. इसलिए आता तुम्ही स्वतः प्रतापगडाच्या पायथ्याशी या आणि शिवाजी महाराजांची गळा भेट घ्या. अफजल खान म्हणते ठीक आहे येईल मी, माझी सगळी सेना घेऊन तिथे येईल. काका म्हणतात सेना नका आणू, तिकडे काय देवीचा भंडारा आहे काय, तुम्ही फक्त 10 अंगरक्षक आणा. आणि शिवाजी महाराज 10 अंगरक्षक आणतील. तुमच्यासोबत तुमचा वकील आणि एक शिवरायांचा वकील. आणि ज्या वेळेला तुमची भेट होईल त्यावेळेला अंगरक्षक हे बाणाच्या टोकावर उभे असतील. बाणाचा टोक म्हणजे बाण मारल्यानंतर जेवढ्या दूर जाऊन आदळतो त्याला म्हणतात बाणाचा टोक. एवढ्या दूर ते उभे असतील. दिवस ठरला, मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, वार होता गुरुवार आणि वेळ होती दुपारची. अफजल खान आपल्या 10 अंगरक्षकांना घेऊन त्या प्रतापगडच्या पायथ्याशी जो शामियाना तयार केला होता त्या शामियान्यामध्ये अफजल खान येऊन थांबला. आता वेळ झाली होती महाराजांची गडावरून निघायची. महाराजही गडावरून निघाले. निघण्यापूर्वी महाराजांनी अल्पोहार केला. पोटभर जेवण नाही केलं, कारण तिथं जाऊन काही झोपा काढायच्या नव्हत्या, लढाई करायची होती. अल्पोहार केला. आता महाराज गडावरून निघाले. महाराजांनी गडावरून निघाले. सर्व गडावरील गोरगरीब जनता विनू लागली की आई भवानी सांभाळ ग आमच्या राजाला, आमचा राजा जर जिवंत परत आला तुझ्या मंदिराला आम्ही सोन्याचा कळस चढवू, आई सांभाळ आमच्या राजाला. महाराज गडाच्या खाली येऊन शामियान्याच्या काहीशा अंतरावरती येऊन शिवाजी महाराज उभे राहिले. काही अंतरावरती महाराज उभे राहिले का, कारण शामियान्यामध्ये आतमध्ये 2 जण असायला पाहिजे होते, पण तिथं 1 जण शिल्लक होता अफजल खानाजवळ. कोण? 1 जण शिल्लक होता, त्याचं नाव होतं सय्यद बंडा. शिवाजी महाराजांनी पंताजी काकाला सांगून अफजल खानापासून सय्यद बंडाला दूर केलं. आणि आता शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी निघाले. हा प्रसंग पाहण्यासाठी वाराही स्तब्ध झाला. सूर्य थांबला. चित्रगुप्ताने 2 मिनिटं आपल्या हातातली लेखणी खाली ठेवली, कारण प्रसंग होता तसा. महाराजांचा डावा हात आपल्या छातीवरती आहे, उजवा हात कमरेवर आहे. आणि महाराज पावले टाकीत पुढे सरकतात. आणि मुखामध्ये एकच भजन आहे, जगदंब 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 करत करत महाराज पुढे सरकू लागले. पावले टाकीत मृत्यू जवळ येत होता. कोणाचा? हे फक्त ब्रह्मदेवाला माहित होते. कोणाचा? हे फक्त ब्रह्मदेवाला माहित होते. आणि शिवाजी महाराज अफजल खानाला येताना दिसले आणि अफजल खान विचार करतो हाच तो शिवाजी आहे. आता बघतो कसा वाचून जाते. शिवाजी महाराज समोर 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 आले. आणि ज्या वेळेला अफजल खानाला स्पष्ट रूपाने दिसले त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून बसलेला अफजल खान उठून उभा राहिला. हे तेज महाराजांच्या चेहऱ्यावरती होतं. महाराज दिसतही तसे होते. हे तेज महाराजांच्या. अरे महाराज शिवराय कसे असतील? आज जर फोटो पाहिला तर शिवराय वाटतात आपल्याला. कसे वाटतात? त्यावेळेला शिवाजी महाराज
कसे असतील. शिवरायांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून तो बसलेला अफजल खान उठून उभा राहिला. शिवाजी महाराज शामियान्यामध्ये आले आणि अफजल खानापासून 10 पावलाच्या अंतरावरती शिवाजी महाराज उभे राहिले. किती? 10 पावलाच्या अंतरावरती. त्यावेळेला हा अफजल खान शिवाजी महाराजांना म्हणतो, अफजल खान म्हणतो, राजा जी आपकी सदर तो शाह अली दिल शाह से भी बेहतरीन है, लेकिन आप भूल गए आप एक नाची शख्स है. क्या आपको डर नहीं लगता आदिल शाही से? क्या आपको डर नहीं लगता मुगलों से? अरे आदिल शाह मोगल शाह ये तूफान होते हैं, तूफान. क्या आपको तूफानों से डर नहीं लगता? हे वाक्य ऐकल्यानंतर शिवाजी राजे म्हणतात, खान साहेब पेड़ से गिरे हुए पत्ते नहीं है हम, अरे तूफानों से जाके कह दो जरा औकात में रहे, शिवाजी राजे है हम. अफजल खान म्हणतो, तू अपने हिम्मत बहादुरी की शेखी बदारता है. अरे शिवा बुरी राह पर क्यों चलता है? तेरे सारे किले मेरे काबू में दे दे, मेरा मातहत बन जा, मुझे शरण आ, फिर मैं तुझे पकड़ के हुजूर के आगे आदिल शाह के आगे पेश करूंगा. फिर आदिल शाह से विनती करके थोड़ी सी जहागीर तुझे दे दूंगा. आओ शिवाजी, सारी शेखी भूलकर इस अफजल खान के पनाहों में आ जाओ. असे म्हणून अफजल खानाने असे आपले दोन्ही बाहू पसरले. सज्जनो ते बाहू नव्हते, तो जबडा होता. महाराष्ट्राच्या राजाचा घास घेणारा तो जबडा होता. जिजाबाई साहेबाच्या राहिलेल्या एकुलत्या एक लेकाचा घास घेणारा तो जबडा होता. पण आता महाराजांना तर आलिंगन द्यायचे होते. महाराजांनी 1 पाऊल पुढे टाकलं, 9 पावलाचं अंतर राहिलं. 1 पाऊल पुढे टाकलं, 8 पावलाचं अंतर राहिलं. 1 पाऊल पुढे टाकलं, 7 पावलाचं अंतर राहिलं. 7 6 5 4 3 2 1 पावलाचं अंतर राहिलं. शिवरायांनी अफजल खानाच्या नजरेमध्ये नजर दिली. अफजल खानाने महाराजांच्या नजरेमध्ये नजर दिली. नजरेवर नजर झाली. शिवरायांनी ओळखलं अफजल खान घात करणार आहे, पण आता आलिंगन तर द्यायचं आहे. महाराजांनी आपले दोन्ही बाहू असे पसरले. बघता बघता पहिलं आलिंगन पूर्ण झालं, दुसरं आलिंगन पूर्ण झालं आणि अफजल खानाने घात केला. महाराजांना डाव्या बगलीमध्ये दाबलं, उजव्या हाताने कट्यार काढली, पाठीमागून वार केला. टर्कन अंगर का पाटला. आतमध्ये चिलखत असल्यामुळे महाराजांना काही झालं नाही. धोका जाणवला. धोका जाणवता क्षणीच महाराजांनी वाघ नक्की अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसली आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. पण वा अफजल खान. अफजल खानाने डाव्या हाताने आपल्या हाताने सावरीत, उजव्या हाताने कृष्णाजीकडे असलेली तलवार घेतली आणि महाराजांच्या अंगावरती वार करणार. काकांनी आवाज दिला, राजे सावध व्हा. राजांनी परत वार अफजल खानावरती केला. अफजल खान खाली कोसळला. पण ही संधी साधली कृष्णाजीने. खाली पडलेली तलवार घेऊन हा कृष्णाजी पाठीमागच्या बाजूने शिवरायांवरती चाल करून आला आणि शिवरायांवरती वार करणार. राजांनी कृष्णाजीचा वार अडवला आणि कृष्णाजीला सांगितलं, कृष्णाजी आपण इथून निघून जाणे. हा शिवाजी राजा आपल्यावरती हत्यार उचलणार नाही. पण त्याने ऐकलं नाही. स्वराज्यावरती उगारलेला त्या कृष्णाजीचा हात नवे कृष्णाजीलाच त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी संपवलं आणि ही संधी साधली सय्यद बंडाने. महाराज कृष्णाजी बरोबर लढाई करत असताना पाठीमागच्या बाजूने सय्यद बंडा पाठीमागच्या बाजूने शिवरायांवरती वार करणार. पण आला धावून आमचा जिवाजी महाले आणि जाग्यावरून 12 हात उडी घेऊन शिवरायांवरती उगारलेला सय्यद बंडाचा हात जिवाजी महाले यांनी वरच्या वर उडवला. म्हणून म्हण पडली, आजही होते जिवाजी, म्हणून वाचले शिवाजी. त्या प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवरायांच्या आणि अफजल खानाच्या 10 अंगरक्षकांमध्ये लढाई झाली. सगळेचे सगळे अफजल खानाचे अंगरक्षक संपले. पण ऐका ना, मला एक मुद्दा बोलायचा आहे का. सगळे संपले, सगळे अफजल खानाचे 10 अंगरक्षक संपले. पालखीवाल्यांनी पालखीमध्ये प्रेत टाकलं. घेऊन जात असताना शिवाजी महाराजांचा संभाजी गोंडाळकर नावाचा मावळा आला. सपा पालखीवाल्याचे पाय छाटले. डाव्या हातामध्ये अफजल खानाची मान पकडली, उजव्यामध्ये हातामध्ये लखलखणारी भवानी तलवार आहे आणि एक वार केला. हर हर महादेव. अफजल खानाचं धड वेगळं आणि अफजल खानाचं शिर वेगळं. फार फार भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार. फार फार भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार. फार भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार. फार भवानीचे उपकार गाजले शिवबाची तलवार. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव.
हर 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 महादेव 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 घ्या, घ्या. प्रताप गडाच्या पायथ्याशी झाली भेटीची तयारी झाली भेटीची तयारी हो झाली भेटीची तयारी जेव्हा मी लागली शिवरायाला अफजल खानाची स्वारी अफजल खानाची स्वारी हो अफजल खानाची स्वारी ठार ठार केले तयाला फार गाजली शोभाची तलवार फार भवानीचे फार गाजली शोभाची तलवार फार भवानीचे फार गाजली शोभाची तलवार हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव आला शास्त्री खान घ्यावया शिवरायाचे प्राण हो शिवरायाचे प्राण हो शिवरायाचे प्राण सावधानता तेव्हा राखली गेल जीवाचं ध्यान हो जीवाचं ध्यान हो गेलं जीवाचं ध्यान चार चार बोट उडून फार गाजली शोभाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शोभाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शोभाची तलवार महाप्रतापी शिवरायाची आज थोरवी गाजते थोरवी गाजते हो आज थोरवी गाजते इतिहासाची पाने आजला महाराष्ट्राला सांगते सांगते महाराष्ट्राला सांगते वार वार शत्रूवर फार गाजली शोभाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शोभाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शोभाची तलवार हर 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 महादेव 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 फार भवानीचे उपकार गाजली शोभाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शोभाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की आई जगदंबा माता की जय. शिवरायांना दोन भवानी प्रसन्न होत्या दोन भवानी एक तुळजापूरच्या गाभारातली भवानी माता आणि दुसरी शिवरायांच्या कमरेच्या खडगामध्ये असलेली भवानी तलवार आणि तुळजापूरच्या गाभारातल्या भवानी मातेपेक्षाही शत्रू शिवरायांच्या कमरेला असलेल्या भवानी तलवारीला जास्त घाबरत होता ती औरंगजेबाला म्हणायचे हुजूर तुम्ही म्हणाल तर आम्ही दूर कुठेतरी निघून जाऊ पण शिवाजी राजांवरती चाल करून जायला आम्हाला सांगू नका कारण त्याची जेव्हा महाराज असं भार हे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला संपवलं अफजल खानाला शिवाजी महाराजांच्या तुफानी धुमाकुळाच्या खबरा एका पाठोपाठ एक विजापुरात येऊन पोहोचत होती रोज काही ना काही गेल्याची खबर येत होती आज हा किल्ला जिंकला शिवाजी राजाने हा किल्ला जिंकला उद्या तो मुलूक जिंकला ते ठाणे लुटले ते बंदर जिंकले शिवाजी महाराजांनी शाही मुलकावर लुटीचा पार झाडूच मारायला सुरुवात केली पण असे जर रोज काही ना काही किल्ले जात राहिले तर एक दिवस आपणही याची गुलाम बनण्याची ऐकायची चिंता वेळ येईल ही चिंता आदिलशाहीला सतावत होती पण आता या शिवाजी राजाला करावे तरी काय हे कोणाला काहीच कळत नव्हते सर्व सरदार फिकरमंद झाले होते डोक्याला हात लावून बसले होते की काय करावं काय शिवाजी राजाचं बादशाही महालात संतापाचे तेल उकळत होते बादशाहपेक्षा त्याची आई जास्त खवडली होती शिवाजी राजा भोसल्यांची बगावत बिखो बुनियाद उखडून काढण्याचा निश्चय या बाईनं केला होता तिने आपल्या वजिरामार्फत सर्व सरदारांना दरबाराची तशरीफ फरमावली दरबारामध्ये मोठमोठे सरदार हजर झाले बडी बेगम साहेबा पडद्याच्या आड येऊन बसली दरबाराचा परत प्रश्न पहिल्यांदा अफजल खानाच्या वेळेस दरबार भरला आता डबल दरबार भरला
आणि दरबाराचा मुख्य प्रश्न होता शिवाजी महाराजांना कोण मारेल. पण शिवाजी महाराजांचं नाव काढल्यानंतर कोणी सरदार पुढे येत नव्हता. बडे बेगम साहेबांनी ज्या कपाळावर रागाच्या पट्ट्या चढल्या आणि बडी बेगम साहेबा म्हणते ये क्या हो रहा है. एक शिवाजी को लेकर आप सबके दिल में इतना डर, इतना खौफ. अरे हमारे सल्तनत की नाम सुन के ही दुश्मन भाग जाते थे. हमारी सुरमाओं को देख के जमी कांपती थी, आसमां फट जाता था. पर आज बीजापुर के होश और जोश दोनों खत्म हो गए. एक पहाड़ी चूहा रुस्तम जमा को मैदान जंग में शिकस्त देता है. एक वो शिवाजी राजा अफजल खान को मार देता है. क्या इस दरबार में कोई ऐसा बंदा नहीं जो शिवा को मार सके. त्यावेळेला दरबारामध्ये एक व्यक्ती होता. तो म्हणते हुजूर एक बंदा है. कौन कौन. कर्नूल का किल्लेदार सिद्दी जोहार. यदि आपने सिद्दी जोहार के ऊपर ये जिम्मेदारी सौंप दी तो सिद्दी जोहार यकीन मानिए, बड़ी बेगम साहिबा यकीन मानिए, वो सिद्दी जोहार शिवा को कुचल देगा, शिवा को मार देगा. मग तेव्हा आदिलशहानं सिद्दी जोहारला दरबारात आणण्याची जबाबदारी या काशीपंत तिमाजीवरती दिली. आणि हा कर्नूलला जाऊन त्यानं त्या सिद्दी जोहारला इकडे घेऊन आला. कुठं. आदिलशहाच्या दरबारामध्ये घेऊन आला. आदिलशहाच्या दरबारामध्ये जेव्हा आला सिद्दी जोहार तेव्हा बडी बेगम साहेबांनी तर पहिले त्याचं कौतुक केलं. आता मला सांगा, कोणाकडून एखादं काम करून घ्यायचं असेल तर त्याचं कौतुक करावं लागते की नाही. कधी कधी गद्याली दादा दादा म्हणावं लागते. त्यानं त्याचं जरा कौतुक केलं. बडी बेगम साहेबा म्हणते त्याचं कौतुक. परवरदिगार के वजूद में आई हुई आदिलशाही सियासती के लिए सिद्दी जोहार जैसे सरफरोश सिपा सलार की खुदा उम्र दराज करे और दौलत से माला माल करे. बड़ी बेगम साहिबा म्हणते शमशेर बहादुर सिद्दी जोहार यह बीजापुर सल्तनत आपको सलाबत यह किताब इनायत करती है. शमशेर बहादुर सिद्दी जोहार, आज तक तुम्हारी बहादुरी आदिलशाही तक पर रोशन है. तुम्हारे शमशेर की शान रोहसान से लेकर दक्खन तक झलक रही है. लेकिन गुजरे कई दिनों में उस शिवाजी भोसले ने आदिलशाही का जीना हैरान कर दिया है. इसलिए हमने यह तय किया है कि बड़ी भारी फौज तुम्हारे साथ देकर तुम उस शिवा को मार डालो. तो सिद्दी जोहार म्हणते जी हुजूर ऐसा ही होगा. अब मेरी शमशेर शिवाजी के खून से नहाकर आपके कदमों में पेश की जाएगी. बड़ी बेगम साहिबा म्हणते आप जल्द से जल्द दक्खन रवाना हो जाइए. आणि मग या सिद्दी जोहारला पहिल्यांदा कोणाला पाठवलं होतं आदिलशाही दरबाराने. याच्या अगोदर सिद्दी जोहारच्या अगोदर अफजल खानाला पाठवलं होतं आणि आता सिद्दी जोहारला पाठवलं. सिद्दी जोहारला तोफा, बंदुका, दारू, गोळा, हत्ती, उंट, घोडदळ, पायदळ, तंबू, शामियाने सर्व दिलं. आणि या सिद्दी जवळ स्वतःची हबशी लोकांची फौज होती. ऐका, हे हबशी फौज दिसायला अशी होती. हे हबशी फौज म्हणजे काळा समुद्र. काळा समुद्रच. गांधील माशा चावल्यासारखे असे जाळ जाळ ओठ, टपोरे डोळे, रागड भेवया, कुरडे केस, ताकदवानही तसे होते हे लोक, हबशी लोक. खांद्यावर तलवारी टाकून त्यांचे असे उघडे भंब देह उभे राहिले की शत्रू पलीकडचा हत्तीही भ्यावा अशी हबशी फौज होती. आणि अशा फौजेला घेऊन सिद्दी जोहार महाराजांना मारण्याकरता महाराष्ट्रामध्ये आला. आता एकदा जय शिवराय म्हणा. जय शिवराय. जय शिवराय. असा सिद्दी जोहार मारायला येत आहे हे कळता बरोबर महाराज मिरजेचा वेढा उठवून महाराज पन्हाळगडावरती आले. आता शिवाजी महाराज पन्हाळगडावरती का आले तुम्हाला माहिती आहे का. शिवाजी महाराज पन्हाळगडावरती आले त्याचं कारण हा पन्हाळा स्वराज्याच्या सरहद्दीवर होता. कुठं होता. स्वराज्याच्या सरहद्दीवर. मला सांगा, शिवाजी महाराज जर इतर कोण्या किल्ल्यावर गेले असते तर ते किल्ले स्वराज्याच्या मध्ये होते. मग शिवाजी महाराजांचा शोध घेत घेत तो सिद्दी जोहार स्वराज्यामध्ये आला असता. आणि एवढा मोठा शत्रू स्वराज्यामध्ये 40,000 फौज घेऊन जर आला असता तर सामान्य जनतेला त्रास झाला असता. एवढा मोठा शत्रू सरहद्दीवर थांबवावा हे आलेलं आदिलशाहीचं आक्रमण सरहद्दीवरच रोखावं म्हणून शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती थांबले. कारण पन्हाळा त्या वेळेला सरहद्दीवर होता. मला वाटते या पराठीवालेही तेच नीती वापरली वाटते. पराठीवालेही
तुम्ही पराठी तुमच्या भागात लावगण करतात का? पराठी लावतात का? पराठी आपण आहे ना, त्याच्यामध्ये एक पिलू येते म्हणते, निघते ना नाही, तुम्हाला काय माहित नाही महाराज, त्याच्यामध्ये एक पिलू निघते त्या पराठीच्या पाकिटात. मला एक सांगा, ते पिलू कुठं लावत असतात? त्याच्यात जे सरकी येते ते कुठं लावतात? ते धुऱ्यानं लावतात, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, ते धुऱ्यानंच का लावतात? कारण काही असेल की नाही? बळीराम भाऊ काय कारण? नंदू भाऊ, त्याचं कारण एकच आहे, तो येणारा जो अटॅक आहे ते काय करते, ते तिथंच थांबून धरते, आतमध्ये शेतामध्ये तो अटॅक येऊ देत नाही. हे नीती शिवरायांपासूनच घेतली असेल कंपनीनं, मला तर असं वाटतं. नाही ना, खरंच ना, सिद्धी जोहार मारायला येत आहे पाहून महाराज दुसऱ्या किल्ल्यावर नाही गेले. एवढा मोठा शत्रू स्वराज्याच्या सरहद्दी म्हणजे आतमध्ये येऊ नये म्हणून शिवाजी महाराज पन्हाळ्यावर थांबले. कारण तो शिवराय जिथं थांबणार तिथं तो शत्रू येणार ना. शिवराय पन्हाळ्यावर थांबले. आता गंमत आहे का, सिद्धी जोहारला कळालं की शिवराय पन्हाळ्यावर आहे आणि शिवराय पन्हाळ्यावर आहे हे कळता बरोबर सिद्धीच्या फौजा प्रचंड आसमान भीती गर्जना करत किल्ल्याकडे धावत सुटल्या. पण पहिल्या हल्ल्यामध्ये किल्ला घेणं अशक्य आहे ही सिद्धी जोहार ओळखून होता, म्हणून सिद्धी जोहारने किल्ल्याला एकदम वेढा दिला. काय दिलं? किल्ल्याला वेढा दिला. गंमत आहे का, पन्हाळा किल्ला आणि त्या किल्ल्याच्या चारी बाजूने सिद्धीने आपली छेवणी टाकली. अरे मुंगीला जाणे इतकी फट ठेवली नाही त्यानं. एक कोणी माणूसही किल्ल्यावर जाऊ शकत नव्हता आणि खाली उतरू शकत नव्हता. चौफेर वेढा पडला, चौफेर वेढा, आणि वेढ्यातून तोफा बंदुकांचा मारा किल्ल्यावर चालू केला. पण वरून शिवाजी महाराजांनी मावळे इतक्या युक्तीने लढत होते, इतक्या युक्तीने लढत होते की शत्रूला एक पाऊलही पुढे टाकू देत नव्हते, एक पाऊल तोही पुढे टाकू देत नव्हते. का? आणि गंमत अशी झाली, थोडं लक्ष द्या, गंमत अशी झाली की सिद्धीचा वेढा जिथं होता, सिद्धीच्या तोफा जिथं होत्या, तिथून तोफांचा मारा सिद्धी जोहार पन्हाळ्यावरती करत होता. पण तो अंतर जास्त असल्यामुळे सिद्धीच्या तोफांचा मारा किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचू शकत नव्हता. आणि सिद्धीनं आपल्या तोफा थोड्याशा पुढे सरकवल्या, म्हणजे किल्ल्याच्या दिशेनं थोड्याशा सरकवल्या, जेणेकरून तिथपर्यंत मार गेला पाहिजे. पुढे सरकवल्या की वरून महाराजाने मावळे तोफेचा लाल बुंद गोळा एकदम यांच्यावरती सोडत होते. गोफांचा दगड यायचा, बंदूकची गोळी यायची आणि सरदिशी शत्रूचा प्राण घेत होते. म्हणजे जिथून सिद्धीच्या तोफा आहे तिथून मारा किल्ल्यापर्यंत पोहोचू देत नव्हतं, पोहोचत महाराज मारत होते यांना. 15 दिवस झाले होते. 15 दिवस सिद्धी जोहारला एक पाऊलही किल्ल्याच्या दिशेने टाकता आलं नाही. फाजल खान, फाजल खान म्हणजे कोणाचा पोरगा? अफजल खानाचा पोरगा. तो पहिले अफजल खानासोबत आला होता, त्यावेळेला यानं शिवाजी महाराजले पाहिलं होतं. आता बापाचा सूळ घ्यायचा म्हणून तो सिद्धी जोहार बरोबर आला होता. 15 दिवस झाले किल्ल्याच्या दिशेने एक पाऊलही टाकता येत नाही. हे पाहून हा फाजल खान सिद्धी जोहार जोड गेला आणि सिद्धी जोहारले म्हणते, जोहार साहब, आज पूरे 15 दिन हो चुके हैं, हम पन्नाला की तरफ एक कदम भी आगे नहीं जा सकते. जैसे ही हमारी फौज पन्नाला की तरफ बढ़ती है तो ऊपर से तोफे गरजती है और गोफन का पत्थर तो हमारे सिपाहियों की जान ले लेता है. सिद्धी जोहार म्हणते, इसका मतलब हमें बड़ी तोप चाहिए. बड़ी तोप माने यहाँ से वहां तक जा सके, ऐसी बड़ी तोप चाहिए. फाजल खान म्हणते, आपल्याकडे काही मोठी तोप नाही, पण राजापूरच्या हेनरी रिव्हिंटन म्हणजे इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा आहे. जर तुम्ही त्यांच्याशी बोलणी केली तर मग आपल्याला लांब पल्ल्याच्या तोफा भेटू शकतात. त्यावेळेला हेनरी रिव्हिंटन या सिद्धी जोहारनं आपला एक माणूस हेनरी रिव्हिंटनकडे म्हणजे इंग्रजांकडे पाठवला राजापूरला आणि त्यांना सांगितलं की आम्ही शिवाजी राजावरती आक्रमण करत आहोत, तुमच्या लांब पल्ल्याच्या तोफाची गरज आम्हाला आहे, तुम्ही आम्हाला लांब पल्ल्याच्या तोफा देणार काय बोला. आता हा हेनरी रिव्हिंटन 2 मिनिटं म्हणजे हे इंग्रज थोडेसे विचारात पडले. या हेनरीने विचार केला, या हेनरीने विचार केला की मी जर आता याला मदत करायला झालो तयार, म्हणजे कोणाला? सिद्धीला जर मी आता मदत करायला तयार झालो तर शिवाजी राजा काय म्हणाले. मग तो काय विचार करत होता त्याचं कारण याच्या अगोदर 2 महिने अगोदरचा एक प्रसंग सांगतो. 2 महिने अगोदर शिवाजी महाराजांनी राजापूरवरती आक्रमण केल्यानंतर या इंग्रजांचा माल कब्जात घेतला होता, त्यांचा माणूस कैद केला होता. त्यावेळेला हा हेनरी नाक रगडत शिवाजी महाराजांच्या समोर आला होता आणि या हेनरीने हात जोडून शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की महाराज, आम्ही या देशामध्ये फक्त व्यापार करण्यासाठी आलो आणि फक्त व्यापारच करू, राजकारणाशी आमचा कुठला संबंध नाही, तुमच्यावरती आम्ही कधीच शस्त्र उगारणार नाही. हे 2 महिने अगोदर वचन दिलं होतं. आता ते मोडावं कसं हा विचार तो करत होता. पण त्या हेनरीने विचार केला, जाऊ द्या ना म्हणे, आता शिवाजी महाराज नाहीतरी किल्ल्यावर म्हणजे कैद झालेले आहेत आणि विजय तर जवळजवळ सिद्धीचाच होत आहे. कारण शिवाजी राजा किल्ल्यावर किती दिवस राहील?
वरून अन्नधान्य संपल्यानंतर झाले खाली उतरणच पडेल, म्हणजे शिवाजी राजा मरणारच आहे. आपण एक काम करू, जो विजयी होत आहे त्या सिद्धी जोहारला मदत करू. आणि त्या इंग्रजांनी तोफा द्यायचं कबूल केलं, तोफा दिल्या. ज्या वेळेला इंग्रजांची पहिल्यापासून नीती आपल्या देशावर राज्य करण्याची होती, हे इंग्रज म्हणजे फार लबाड होते, दिसायला गोरे गोरे, डोळ्याने घारे घारे, यांच्या पोटात कायम राजकारण दडलेलं असायचं. हे शिवाजी महाराजांच्या विरोधात सिद्धी जोहारला मदत करायला तयार झाले आणि लांब पल्ल्याच्या तोफा या सिद्धी जोहारला दिल्या. स्वतःचे निशाण फळकवीत फळकवीत सिद्धी जोहारच्या फौजेत आला. तोफेच्या पोटामध्ये दारुगोळा ठासून भरला, तोफेला बत्ती दिली, धडाड धुम आवाज करत असा आवाज, धडाड धुम आवाज असा आवाज करत तोफेचा लाल बुंद गोळा किल्ल्याच्या दिशेने आला. वरून शिवाजी महाराजांनी पाहिलं की आतापर्यंत शत्रूच्या छावणीत एवढी मोठी तोफ नव्हती, पण आता कुठून आली. म्हणून शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला दुर्बीण घेऊन पाहिलं त्यावेळेला शिवाजी महाराजांना हे इंग्रज सिद्धी जोहारला मदत करताना दिसले. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि बाजीप्रभू देशपांडेला म्हणतात, हो बाजी, 1.5 महिन्यापूर्वी या इंग्रजांवर मेहरबानी केली, यांचा माल परत केला, यांचा माणूस सोडून दिला, त्या उपकाराची ही फेड. गायीच्या आचळाला चिटकलेले गोचीड, अखेर तिचं रक्त पेतात दूध आवडत नाही हरामखोरांना. महाराज इंग्रजांवरती भयंकर संतापले, फक्त संतापले, काहीच करू शकत नव्हते. काय करू शकणार, किल्ल्यावर होते ते, काय करू शकणार. शिवाजी महाराजांना वाटलं काय करावं. महाराजांना वाटलं नेताजी पालकर आक्रमण खालून सिद्धीच्या फौजेवर आक्रमण करतील वेड्यावर, आपण वरून करू आणि आपण बाहेर पडू. नेताजी पालकरांनी काय केलं, नेताजी पालकरांनी डबल युक्ती खेळली. नेताजी पालकरांना वाटलं की आदिलशाही दरबाराने सिद्धी जोहारला मारण्याकरता पाठवलं, याचा अर्थ आदिलशाही दरबाराकडे फौज कमी असेल. नेताजी पालकरांनी विजापूरवरती हल्ला केला, पण विजापूर दरबाराने खवास खानाला पाठवून नेताजीचा पराभव केला. नेताजीला वाटलं आपण शिवाजी महाराजांच्या मदतीला जाण्याच्या अगोदर एकदा राजगडावरून आईसाहेबाची भेट घेऊन यावं. म्हणून नेताजी पालकर जेव्हा राजगडाकडे येण्याकरता निघाले, आज जवळजवळ 11 महिने झाले होते जिजाऊ आईसाहेबांची शिवाजी महाराजांची भेट झाली नव्हती. अफजल खानाचं जे दर्शन, अफजल खानाला मारण्याकरता जाण्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी जे आई साहेबाचं दर्शन केलं होतं, तेच दर्शन आज 11 महिने झाले होते, जवळपास 11 महिने झाले होते जिजाऊ आई साहेबांची शिवाजी महाराजांची भेट नव्हती. त्याच्यानंतर एकदा झाली होती, पण 11 महिने झाले होते की जिजाबाई साहेबांची शिवाजी महाराजांची भेट झाली नव्हती. वाटलं नसेल त्या माई लेकराला एकमेकाला भेटावं, वाटलं असेल, पण राजधर्म सोडून मायेत गुरफटणारा स्वभाव त्यांचा नव्हता. राजधर्मासाठी मायेची बंधनं कठोर मनाने तोडणारी माय लेकरी होती ती. आपल्या एकुलत्या एक मुलावर संकटामागून संकट येतात, त्यामुळे कोणी यायला काळजी वाटणं अगदी साहजिकच शक्य होते. जिजाबाई साहेबांनी ओळखलं की जोपर्यंत सिद्धीच्या वेड्यावर बाहेरून कोणीतरी हल्ला करत नाही तोपर्यंत शिवाजी राजा सुटणं शक्य नाही. आई साहेबाला दुसरा वीर कोणी सापडत नव्हता. वीर नव्हते असं नाही, वीर नव्हते असं नाही, इतर वीर होते, पण पलीकडून शाहिस्ते खान आला होता. पलीकडून शाहिस्ते खान स्वराज्यामध्ये आला होता, त्यालाही अडवायचं होतं. म्हणून बाकीचे काही मावळे तिकडे गेलेले होते आणि त्या तोडीचा योद्धा कोणीतरी पाहिजे होता. सिद्धीवर आक्रमण करणारा योद्धा सापडत नव्हता. अरे एका लेकरासाठी जिजाबाई साहेबाने हातामध्ये तलवार घेतली, अंगामध्ये चिखलत घातलं, डोक्यावरती शिरस्त्राण घातलं आणि आई साहेब म्हणायला लागल्या, आम्ही स्वतः सिद्धीवरती आक्रमण करते आणि मी माझ्या शिवबाला सोडून आणते. जिजाबाई साहेबांच्या हाताखाली 5000ची फौज होती. जिजाबाई साहेबांनी फौजेला तयार होण्याचा आदेश दिला. 5000ची फौज तयार झाली. आई साहेबांनी हातामध्ये तलवार घेतली, अंगात चिलकत घातलं. आई साहेब म्हणायला लागल्या, मी जाते आता सिद्धीवरती चाल करून. आई साहेबाला थांबा म्हणायची हिंमत कोणाची नव्हती. थांबा असं म्हणायची हिंमत कोणाची नव्हती. त्यावेळेला तिथे एक गोमाजी काका होते, ते वयाने मोठे होते, स्वराज्याची खूप सेवा केली होती त्यांनी. ते हळूच जिजाबाई साहेबाला आई साहेबाला म्हणाले, आऊसाहेब आपण स्वतः जाणं गरजेचं आहे का. त्यावेळेला जिजाबाई साहेब म्हणतात, होय गोमाजी काका, आज तलवारीच्या पात्याने म्यानातून उसळणे गरजेचे आहे. आज आमच्या मनगटाने शत्रूला ललकारणे गरजेचे आहे. तो सिद्धी जोहार कर्नुल्याचा सिंह म्हणे, अरे पण आम्ही ही सह्याद्रीची वाघीण आहे म्हणावे. अरे आज
हा स्वराज्य संकटात असताना आम्ही रणांगणावर उतरणे गरजेचे आहे. अरे जिजाबाई साहेबांनी दाखवून दिलं की या महाराष्ट्रात जन्माला आलेली स्त्री फक्त हातामध्ये बांगडी घालून चुलीजवळ स्वयंपाक करत नाही, तर वेळ पडली तर हातामध्ये शस्त्र घेऊन दुश्मनाला ठार करण्याची शक्ती ही स्त्रीच्या मनगटामध्ये असते. हे जिजाबाई साहेबांनी दाखवून दिलं. पण त्यावेळेला तिथं सरनोबत नेताजीराव पालकर आले. नेताजीराव पालकरांनी आईसाहेबांची समजूत घातली आणि आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब माफ करा आम्हाला, आम्ही आता स्वतः जातो सिद्धीवरती चाल करून आणि शिवरायांना सोडून आणतो. नेताजी पालकरांनी ज्या वेळेला सिद्धी जोहारवरती आक्रमण केलं त्यावेळेला सिद्धी जोहार एवढा हुशार योद्धा होता की नेताजी पालकरांचा आक्रमण वेढ्यापर्यंतही पोहोचू दिलं नाही. परस्पर फौज पाठवून नेताजीचा पराभव केला. वरून किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांचा पराभव होताना पाहिलं. महाराजांना भयंकर वाईट वाटलं. शिवाजी महाराजांना वाटलं आता बाहेर कसं पडावं. महाराजांना असं वाटलं आता मावळी पाऊस सुरू झाला की सिद्धीचा वेढा काही जास्त दिवस तग धरणार नाही. या पावसामध्ये वेढा थोडाफार ढिला पडेल. महाराज पावसाची वाट पाहू लागले. शिंतोडे येऊ लागले. पृथ्वीचा संबंध घुमघुमू लागला. धो 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 पाऊस सुरू झाला. पन्हाळ्यावरून पावसाचे लोट वाहू लागले, खळखळू लागले. जमून काही समुद्रच आकाशातून बरसू लागला. महाराजांना वाटलं आता सिद्धीचा वेढा ढिला पडेल. पण कशाचा ढिला हो, एवढ्या पावसातही सिद्धी जोहारचा एक सैनिकही आपली जागा सोडून गेला नाही. का? कारण सिद्धी जोहारने पावसाळा लागायच्या अगोदर गवताच्या छपड्या तयार केल्या होत्या. एवढा कडक एवढा हुशार होता सिद्धी जोहार. आणि अशा योद्ध्याच्या कैदेमध्ये शिवाजी महाराज सापडले होते. पुढे आषाढाचा महिना आला. आषाढाचा महिना उजाडला. पन्हाळ्यातून कसे निष्ठावे असा विचार करून शिवाजी राजांच्या डोक्यात भेगा पळायची वेळ आली तरी महाराजांना मार्ग सापडत नव्हता. काय बाहेर पडावे तरी कसावे. महाराजांच्या जीवाची होत असणारी उलघाल मावळ्यांकडून पाहत नव्हती. त्यावेळेला शिवाजी महाराजांकडे गडावरती 6000 मावळे होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे हे मुख्य होते. बाजीप्रभू देशपांडे म्हणजे मोठे शूर, धाड, धिप्पाड, 20-20, 22-22 तास शारीरिक कष्ट करण्याची त्यांची ताकद होती. शंभू महादेवाच्या समोर हात जोडताना जो भाव त्यांच्या अंतःकरणात असायचा तोच भाव महाराजांना केलेल्या मुजऱ्यात असायचा. अशी निष्ठावान माणसं शिवाजी महाराजांच्या सोबतीला होती. आता आषाढाचा निम्मा महिना संपला. शुद्ध चतुर्दशीची रात्र उगवली आणि दिनांक 11 जुलै 1660 दिनांक 11 जुलै 1660 कसे निष्ठावे कसं बाहेर पडावं असा विचार करत महाराज झोपले. अगदी पहाटे जणू आई तुळजा भवानीने महाराजांना मार्ग दाखवला. आणि महाराज हात जोडत असे जागी झाले. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मावळ्यांना म्हणतात, 9ची सभा भरली. महाराज आपल्या मावळ्यांना म्हणतात, चैत्रापासून आज 4 महिने झाले आपण शर्थीने झुंजत आहोत. ज्यांचा पराक्रम गनिमाला सोसवणार नाही असे शमशेर बहादर आपण लोक असूनही सिद्धी जोहार आपल्या हातून उडू शकला नाही. सरनोबत नेताजी पालकरांनाही शिकस्त खावी लागली. याचा अर्थ सिद्धी बडजोर आहे, जंग बहादूर आहे, त्याची फौज मातब्बर आहे. आज जरी सिद्धीला संपवणे दुरापास्त असलं तरी सुद्धा पलीकडे शाहिस्ते खानाच्या फौजा स्वराज्यामध्ये आलेल्या आहेत. आणि शाहिस्ते खान स्वराज्याचा विध्वंस करत असताना मी इतका वेळ या किल्ल्यावर थांबणं योग्य नाही, मी इथून बाहेर पडलो पाहिजे. मावळे म्हणायला लागले, राजे बाहेर पडले पाहिजे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण बाहेर कसे पडणार. महाराज बाहेर पडण्याकरता एखादी जागा तर लागेल ना. आणि बाहेर शत्रूचा वेढा एवढा वेढा आहे की मुंगी खालून वर जाऊ शकत नाही, इतका वेढा आहे. मग आपण कसे जाणार. शिवराय म्हणतात, ओ बाजी, एवढ्या मोठ्या वेढ्याला छोटीशी तर फट असेल, एखादी जागा अशी असेल की जिथं पहारे कमी असतील, तिथून जाऊ. बाजी म्हणतात, पण महाराज ती फट शोधायला शत्रूच्या जवळ जाऊन ती फट शोधावी लागेल आणि हे काम सोपं नाही. महाराज म्हणतात, काळजी करू नका बाजी, हे काम आपलं हेर खातं करेल. आणि मग महाराजांचे हेर निघाले. त्या हेरांनी स्वराज्याकरता हे कामगिरी स्वीकारली. आणि मग महाराजांचे हेर निघाले. मगरीच्या जबड्या चिरून तिच्या दातात काही फटा आहेत का हे शोधण्या इतके काम कठीण होते.
पण स्वराज्याकरता त्या मर्दांनी ते कामगिरी उचलली. स्वराज्याकरता मर्दांनी कामगिरी उचलली. अगदी गुपचूप ते हेर बाहेर पडले. कसे गेले, कुठून गेले, त्यांनी काय काय केले देव जाणे. पण मोती शोधायला समुद्राच्या तळाशी जाणाऱ्या पाणबुड्याप्रमाणे ते हेर घराच्या तळाशी गेले. सतत जागी असलेल्या शत्रू सैनिकाच्या डोळ्यात, कारण शत्रू जागी होता ना, सतत जागी असलेल्या शत्रू सैनिकाच्या डोळ्यात आणि बंदुकीच्या गोळीत न शिरता ते वाट शोधायची होती. केव्हा कुठून गोळी येईल, केव्हा कुठून सरसुई करत बाण येईल, केव्हा मारल्या जाऊ याचा क्षणाचाही भरवसा नव्हता. झाडा झुडपा मागून, दरडी धोड्या मागून अशा नागासारख्या माना उंच करत ती वाट शोधायची होती. आणि केवढी कौतुकाची गोष्ट, आनंदाची गोष्ट, आई जगदंबेने कृपा केली आणि त्या मावळ्यांना, त्या हेरांना एक जागा अशी दिसली की तिथं पहारे कमी होते, वेढा थोडा ढिला होता, पहारे असे दूर अंतरावर उभे होते. तुम्ही म्हणाल का हो, सिद्धीनं अशी चुकी का केली? अरे सिद्धीनं चुकी केली नव्हती. सिद्धीने तर त्याच्या फौजेला सांगितलं होतं की मुंगीला जाण्या इतकी फट ठेवू नका. पण ती जागा इतकी अरुंद होती. थोडं वाक्य अंडरलाईन करा, मी काय बोलतो या वाक्यात महत्व आहे. ती जागा इतकी अरुंद होती, इतकी अरुंद आणि इतकी अडचणीची होती, इतकी अडचणीची की शत्रूला असं वाटलं की इथून शिवाजी राजा पळून जाणे शक्यच नाही, इथून कोणी माणूस खाली उतरूच शकत नाही. इतकी अडचणीची जागा आहे. म्हणून तिथं पहारेचे थोडेसे अंतरावरती असे उभे होते. म्हणजे तिथून पहारे अंतरावर होते. म्हणजे एक विचार करा, जिथून कोणी उतरू शकत नाही हा समज शत्रूचा होता, तिथून शिवाजी महाराज जर जात असतील तर महाराजांची किती प्रॅक्टिस आणि महाराजांचे मावळे कसे असतील. तेच जागा निवडली. महाराजांचे हेर महाराजांजवळ आले. महाराजांना सांगितलं, महाराज काम फत्ते. शिवाजी महाराजांना एवढा आनंद झाला, जणू समुद्राच्या तळाशी जाऊन वेचाचा मोती शोधून आणल्यासारखं शिवाजी महाराजांना वाटलं. महाराजांनी त्या हेरांना बक्षीस दिलं. हेरांनी बक्षीस घेतलं नाही. काय निष्ठा होती पहा, बक्षीस घेतलं नाही. ते हेर म्हणायला लागले, महाराज आधी आपण जिवंत जा, मग बक्षीस घेऊ. आपण बाहेर पडा, मग आम्ही बक्षीस घेऊ. तुम्ही सुखरूप जाणं हेच आमचं बक्षीस आहे महाराज. अख्खं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलं महाराज, हे नको. म्हणजे जीवावरचा बेत स्वीकारून सुद्धा बक्षीस न घेणारी माणसं, निष्ठावान माणसं महाराजांना भेटली होती. आता महाराजांची एक काम झालं, कोणतं? जागा शोधायचं. आता दुसरं काम राहिलं. आता सिद्धीच्या फौजेला गाफील करायचं होतं ना. आता काय करणार? बाजी म्हणतात कसं गाफील करणार? शिवराय म्हणतात तुम्ही आता फक्त जिजाऊ पुत्र शिवाजीची जादू पहा. लक्षात येऊन राहिलं ना प्रसंग? तुम्ही आता फक्त जिजाऊ पुत्र शिवाजीची जादू पहा. सिद्धीच्या फौजेला गाफील कसं करायचं? गाफील शिवाजी महाराजांनी काय केलं? गंगाधर पंताला बोलावलं. गंगाधर पंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील. शिवाजी महाराजांनी एक वकील परत कधी वापरला नाही. अफजल खानाकडे जाणारा वकील वेगळा, सिद्धी जोहरकडे जाणारा वकील वेगळा. प्रत्येक वेळेला वेगवेगळा वकील वापरला. तिथं पंताजी गोपीनाथला वापरलं, इथं गंगाधर पंताला वापरलं. आणि गंगाधर पंतांना सांगितलं शिवाजी महाराजांनी की तुम्ही सिद्धी जोहरकडे जा आणि सिद्धी जोहरला सांगा की शिवाजी राजा तुम्हाला उद्या शरण येणार, तिथं तुमच्या छावणीत येणार. थोडं लक्ष द्या. अफजल खानाच्या वेदाच्या वेळेस काय सांगितलं होतं? ज्यांनी प्रसंग व्यवस्थित ऐकला असेल त्याला लक्षात असेल. यातला मतभेद म्हणजे शिवाजी महाराज चरित्र ऐकू नका, त्यातले बारकावे ऐका. पहिला बारकावा, एक वकील परत कधी वापरला नाही. आणि दुसरा बारकावा, अफजल खानाला सांगितलं होतं की तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या 10 अंगरक्षक घेऊन. आणि आता सिद्धी जोहरच्या वेळेला काय सांगितलं वकिलाले की सिद्धी जोहरला जाऊन सांगा की शिवाजी महाराज तुमच्या छावणीत भेटीला यायला. कारण आता तो तर इकडे आला नसता ना, कारण पहिला प्रसंग घडल्यामुळे. गंगाधर पंताला सांगितलं की गंगाधर पंत तुम्ही सिद्धी जोहरला जाऊन सांगा. तो थोडा इकडे करा कूलर, असा म्हणजे घाटी धावा चालली ते इकडे करा, यांच्याकडे करा वाटलं. हा त्यांना करा, फारच चांगलं. त्यांना द्या ना, ते कोणालाच नाही चालले, त्यांना तरी जाऊ द्या, व्यवस्थित करा. बस ऐका. जय शिवराय म्हणा, जय शिवराय. शिवाजी महाराजांनी गंगाधर पंताला सांगितलं काही करा, फक्त सिद्धी जोहरला विश्वास फुटून द्या की उद्या शिवाजी महाराज तुमच्या भेटीला तुमच्या छावणीत येणार. आता थोडं लक्ष द्या.
आता गंगाधर पंत निघाले सिद्धीज्वारच्या भेटीसाठी. गडा 4 महिने झाले होते, गडाचा दरवाजा उघडला नव्हता. 4 महिन्यानंतर दरवाजा उघडल्यामुळे आता खूप दिवसापासून एखादा दरवाजा बंद असेल तर दरवाजाचा आवाज येईल की नाही. आणि जसा 4 महिन्यानंतर दरवाजाचा आवाज, आता दरवाजा उघडायला टाइम बी लागते बरं. 4 महिने उघडत नाही लवकर. काही कणी दिसून नाही राहिली बड्याची. 4 महिन्यानंतर तो असा घराचा दरवाजा उघडला, असा आवाज झाला घराचा. राहू दे, हातात डबल आवाज नाही होणार. दोन्ही दरवाजे एका वेळेस उघडले आणि गंगा खाली सिद्धीची फौज जागृत झाली की कोण 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 उतरते. कदाचित शिवाजी शरण येते काय. पाहिलं तर वकील येत आहे. गंगाधर पंत सिद्धीज्वारच्या समोर मुजरे करीत करीत सिद्धीज्वारच्या समोर गेले. सिद्धीज्वारच्या समोर गेले आणि त्यावेळेला गंगाधर पंत म्हणतात, वा 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 वा, जैसा सोचा था बिलकुल वैसा ही निकला. सिद्धीज्वार म्हणते, आता हे शब्द कोणाजवळ बोलले होते. जैसा सोचा था बिल्कुल वैसा ही निकला. बोले क्या? बोले सब लोग कहते सिद्धि जोहर बहुत शूर है, आज देखा तो पता चला हाथी भी आपके ऊपर हमला करने से पहले 10 बार सोचेगा. सिद्धि जोहर साहब आप बहुत शूर है, इसलिए तो शिवाजी राजे आपसे बहुत डरते हैं. तुम्हाला खूप घाबरतात शिवाजी राजे. सिद्धी जोहार साहेब, शिवाजी राजे तुमच्या भेटीसाठी इथं तुमच्या जवळ यायला तयार आहे. तुमच्यासारखे शूरवीर बहादूर आदिलशाही सल्तनत मध्ये आहे, म्हणून आदिलशाहीचा रुबाब सर्वांपेक्षा वेगळा आहे. शिवाजी राजे तुमच्या भेटीला यायला इथं यायला तयार आहेत. इथं यायला तयार आहे. सिद्धी जोहारनं तर लगेच शिवाजी हाती आल्याच्या स्वप्नात रंगून गेला की शिवाजी आता हाती आला या स्वप्नात रंगून गेला. तो विजयाचे स्वप्न पाहायला लागला. म्हणजे शेतात तूर पेरायची राहिली, फिक्क वरण करायचं का तिखट करायचं, नवरा बायकोचं भांडण सोडून अजून पेरणी व्हायची राहिली. तसं शिवाजी राजा हातात यायचा राहिला. पण याचं स्वप्न सुरू, मी आता आदिलशाहीला जाईल, शिवाजीला कैद करून घेऊन जाईल. पण त्यावेळेला तिथं फाजल खान उभा होता. फाजल खान, तो फाजल खान या सिद्धी जोहारले म्हणते, जोहार साहब इस ब्राह्मण के बातों पे यकीन मत करना, उसने मेरे अब्बा के सामने भी ऐसी झूठी कस्में खाई थी. गंगाधर पंत सिद्धी जोहार म्हणते, फाजल खान उस समय तुम्हारे अब्बा की गलती थी. तुम्हारे अब्बा वहां उसे मिलने गए थे प्रतापगढ़ पे. यहाँ सिवा मेरे पास आ रहा है और यहाँ मेरे 40,000 की फौज है. यहाँ क्या कर लेगा मेरा सिवा. देखो गंगाधर पंत, सिवा ने अगर किसी भी प्रकार का गैर बर्ताव किया तो किसी किस्म का लिहाज न रखा जाएगा. गंगाधर पंत म्हणता, जी जी हुजूर, शिवाजी राजे कोई गैर बर्ताव नहीं करेंगे. वो तो आपके शरण में आना चाहते हैं. जाओ सिवा को भेज दो. आणि मग काय, शिवाजी राजा उद्या शरण येणार ही बातमी एखाद्या हवेसारखी सिद्धीच्या छावणीमध्ये झाली, पसरली. म्हणजे ज्याच्या करता पहारे देत होते, डोळ्यात तेल घालून रात्रभर जागरण करत होते, आता उद्या तो शिवाजी राजा शरण येणार. मग आता पहारा द्यायचं काय काम आहे. खाओ पिओ मजा करो ऐश करो. याले म्हणतात माणसाले शिजेपर्यंत दम निघते पण निवेपर्यंत दम निघत नाही. म्हणजे 4 महिने डोळ्यात तेल घालून जागी राहिले पण एका रात्री करता गाफील झाले. एका रात्रीसाठी आता महाराज गडावरून निघणार. आषाढ पौर्णिमा, आषाढाची पौर्णिमा म्हणजे सगळे वारकरी कुठं, पंढरपूर. पौर्णिमेचा काला. आणि आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पन्हाळ गडावर दरबार भरला. सगळे आता आपल्याला विशालगडाकडे जायचं आहे. पण बाजी म्हणतात, महाराज जर जाता जाता चुकून शत्रूची नजर आपल्यावर गेली तर मग आपल्याला दुसरा कोणीतरी शिवाजी पाहिजे, कोणीतरी बोलणार, दुसरा कोणीतरी शिवाजी पाहिजे. म्हणजे तुम्ही विशालगडावर पोहोचेपर्यंत एक दुसरा शिवाजी राजा बनून कोणीतरी तो सिद्धी बरोबर तह चालू ठेवेल. दुसरा शिवाजी राजे पाहिजे म्हटल्यानंतर तिथं एक बसलेला मावळा होता. तो उभा राहिला. तो म्हणे, राजा महाराज मी होतो शिवाजी, मी जातो सिद्धी जोहारकडे. त्याचं नाव होतं शिवाजी काशी, शिवा काशीत त्याचं नाव. मी होतो शिवाजी, मी जातो सिद्धी जोहारकडे. शिवाजी महाराज म्हणतात, अरे शिवा तू होतो शिवाजी, हा राजा मी होतो शिवाजी. तुमच्यासारखा दिसायला आहे, तुमच्यासारखी दाढी आहे, पण गडावरले समधे मला म्हणतात की लेका शिवा तू राजाचे कपडे घातले की तूच शिवाजी दिसशील. आज ती संधी आली, मी होतो शिवाजी. शिवाजी महाराज म्हणतात, पण खरं सांगू का. अरे शिवा तू खोटा शिवाजी आहे हे कळल्यावर तो सिद्धी जोहार काय करेल माहिती आहे तुला. शिवा काशीत म्हणतो, माहिती आहे, मारून टाकेल, यापेक्षा काय करेल.
महाराज म्हणतात, अरे तो मारून टाकेल हे माहिती असतानाही तू का जातोस त्याच्याकडे? तो शिवाकाशीत म्हणते, राजा खरं सांगू का, अरे असाच जगलो न असाच मेलो तर शिवाकाशीत म्हणून मरेल, पण आता मेलो तर शिवाजी राजा म्हणून मरेल. आणि राजा म्हणून मरायची संधी आली असताना मी अशी का दौडू राजा? खरं सांगू राजा, अरे मेल्या माणसासाठी रडणारे लय आहे जगामध्ये, मेल्यानंतर तर सगळेच रडतात, पण जिवंत माणसासाठी रडणारा तू आहे. तुझ्या डोळ्यातल्या एका एका थेंबासाठी मी एकदा मरेल. राजा खरं सांगू, शिवाजी म्हणून चाललो ना मी, मृत्यूला कधी पाठ नाही दाखवणार. तुझ्या नावाला कमीपणा येईल असं माझ्या हातून काही घडणार नाही. मरण आलं तर हा शिवाकाशीत छातीवरती घेईल, त्या मरणाला पाठ नाही दाखवणार. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातानं त्या शिवाकाशीतला नटवलं. महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. महाराज म्हणतात, राजा शिवा, हे का माझ्यासाठी तू मरणार, माझ्यासाठी तू मरणार आणि मी तुला नटवतोय रे, काय रे नियतीचा खेळ असतो. शिवाकाशीत म्हणतो, राजा आता मन बदलू नका राजा, स्वातंत्र्य देवीला हा नैवेद्य हवा आहे, मी हा नैवेद्य द्यायला तयार आहे. महाराज, स्वराज्याची शपथ घेत असताना आपण सांगितलं होतं महादेवावरती कधी कधी बेलपत्र वाहावं लागते. आज या बेलपत्राचा नंबर आला, वहा हे स्वराज्यावरती वहा. अशी माणसं होती शिवरायांकडे, अशी माणसं मरण स्वतःवरती घेणार. सगळं नियोजन झालं. पन्हाळगडापासून तर विशालगडापर्यंतचा मुलूक महाराजांच्या नजरेपुढे फिरत होता. अवघे 20 कोसाचे अंतर होते. किती? 20 कोसाचे अंतर होते, पण पृथ्वी प्रदक्षिणी इतकं अफाट वाटत होते, कारण जायला वाट नव्हती. आड वाटेनं जायचं होते. दगड धोंडे, रानझुडपे, पाण्याचे लोट, शेवाळ, चिखल असे कितीतरी अवगुण निसर्गाने या वाटेवर अंथरून ठेवले होते. ही सर्व बिकट परिस्थिती पाहून महाराजांचे मावळे घाबरले का? अरे छे, घाबरले नाही, उलट आनंदाने तरारले. कारण धाडसी कृत्य करण्याची हौस, शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि कमालीची निष्ठा हेच शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं मुख्य लक्षण होतं. हेच मुख्य लक्षण होतं. सर्व तयारी झाली. किती लोक घ्यायचे, हत्यार कोणते घ्यायचे. गडावर 6000 मावळे होते, फक्त त्यातले 600 मावळे सोबत घ्यायचे होते. ऐका, गुरुवार दिनांक 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र होता, पण काळ्या ढगाळ तो दिसत नव्हता. विजा चमकत होत्या. विजांचा कधी कधी गडगडाट व्हायचा. निमेषभर सारी सृष्टी त्या विजेच्या प्रकाशाने उजळून निघायची. आणि पाऊस सुरू झाला. धो पाऊस बरसू लागला, विजा चमकू लागल्या. सारे वातावरण आता लवकर जोराचे वादळ सुटणार अशी चिन्हे दिसू लागली आणि वादळी सुटायला सुरुवात झाली. पन्हाळगडाखाली जोहारचे सैनिक पूर्णपणे गाफील होते. पन्हाळगडाखाली जोहारचे जे सैनिक होते ना, ते गाफील होते, कारण उद्या शिवाजी राजा शरण येणार. आज कशाला पहारा द्यायचा, ते थोडे गाफील झाले. आजपर्यंत पाली सारखे सावध राहून त्यांनी अखंड जागता पहारा दिला होता. अखंड. पाल उलटी लटकलेली असते तरी रात्री पडते का? नाही पडत. तसे पालीसारखे अखंड सावध राहून त्यांनी अखंड जागता पहारा दिला होता. पण आज शिवाजी महाराजांनी शरणांगतीचा मोहिनी मंत्र टाकून त्यांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. आता महाराज गडावरून निघण्यापूर्वी महाराजांनी अंतःकरणपूर्वक आई तुळजाभवानीला नमस्कार केला. आणि महाराज आई तुळजाभवानीला म्हणाले, आई भवानी, तुमच्या कौला वेगळा कधी मी वागलो नाही, कधी वागणार नाही. आई, तुमच्या मर्जी वाचून हे सगळं व्यर्थ आहे. आई, आशीर्वाद असू द्यावा. आई, उदयस्तु असे म्हणून महाराज निघाले. महाराज निघाले. महाराज एक महादिव्य करण्यासाठी निघालेले पाहून त्या पन्हाळगडाच्या तटबुर्जाचे चिरे ते सद्गदित होऊन महाराजांना म्हणाले, त्या तटबुर्जाचे चिरे महाराजांना म्हणाले, अरे जा राजा, गडाची चिंता करू नकोस. अरे आम्ही फार पक्के आहो, फक्त जीव खालेवर होतो राजा, तुझ्यासाठी रे राजा, तुझ्यासाठी. जा राजा, गडाची चिंता करू नकोस. जणू काही महाराजही त्या मुक्या मनाने महाराजही त्या गडाला म्हणाले असतील की हे पन्हाळगडाच्या निष्ठावंत तटबुर्जांनो, माझी चिंता करू नका. यश देणारी आदिमाता, आदिशक्ती जगन्माता आहे. आई जगदंबीची इच्छा दिसते की हे
स्वराज्य संकटाच्या निखाऱ्यातून ताऊन सलाखून निघावे, अरे हे राज्य व्हावे हे तो श्री इच्छा, असे म्हणून महाराज निघाले. बाहेर पालखी होती, महाराज पालखीत बसले. प्रत्येक मावळा विनंती करू लागला, हे पार्वतीश्वरा आमच्या राजाला सांभाळा. आमचे महाराज निघाले. मावळ्यांनी पालखी उचलली. बाजी प्रभू निघाले. आणि तेवढ्यात वारा सुसाट वाहू लागला, पाऊस बरसू लागला, विजा चमकू लागल्या. सारे वातावरण अगदी भयानक झाले. का आता राहू द्यायचं का आजचे दिवस? हा विशेष नव्हता. जे ठरलं ते ठरलं. महाराज या वातावरणामध्ये सुद्धा निघाले. हेर पुढे चालत होते, पाठीमागे मावळे चालत होते. मावळ्यांजवळ रात्रीची वेळ होती. मावळ्यांजवळ दिवा, दिवटी, मशाल, हिलाल, कंदील आणि हे काहीच नव्हतं. हेरांच्या पाठीमागे चालायचं होतं. पायामध्ये काही नाही हो, पायाचा आवाजही होऊ द्यायचा नव्हता. एखादी वीज चमकली की मावळ्यांच्या मनामध्ये धस्कन व्हायचं की या विजेच्या प्रकाशात खालच्या शत्रूने आपल्याला पाहिलं, बिना सरपणाचे खाक होऊन जाऊ आपण. हेर पुढे चालत होते, पाठीमागे मावळे चालत होते. त्या समंद डोंगरावरून पाणी खळखळत होते. मोठमोठे धबधबे धोधो आवाज करीत खोल दरीत कोसळत होते. हे रचूक चालले होते, पाठीमागे मावळे चालले होते. हे रचूक चालले होते तसा वेढा आता जवळ येत चालला. वेढा आता 100 पावलांवरती राहिला. किती? सिद्धी जोहारचा वेढा 100 पावलांवरती राहिला. 10 पावलं पुढे गेले, 90 पावलांवरती राहिला. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आता तर शत्रूचा वेढा लागला. आता खोकला जरी आला, खोकला एखाद्या मावळ्याला, तरीही खोकलायचे नाही. जरी शत्रूला आवाज गेला, सगळे बिना सरपणाचे खाक होणार होते. सगळ्यांची कत्तल होणार होती. 40,000 फौजेतून सुखरूप बाहेर पडायचं होतं. त्या मुसळधार पावसातही दादा प्रत्येक मावळ्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. का? महाराज त्यांच्या सोबत होते. मावळे मरणाला घाबरत नव्हते. मावळ्यांची फक्त एकच इच्छा होती, राजा देवा आम्ही सगळे बलिदान द्यायला तयार आहे, पण आमचा शिवाजी राजा सुखरूप जाऊ दे. आमचा पावलाचाही आवाज होत नव्हता. हळूहळू पुढे सरकत होते. हळूहळू जसे पुढे सरकत होते, आता वेढ्याचा मध्यभाग लागला. एकदम शत्रू असा बाजूला, शत्रू इकडून असा बाजूला शत्रू, पण त्याच्या मधून पावलाचा आवाज न होता जायचं होतं. पण खरोखर आई जगदंबेची कृपा आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण, स्वराज्य सत्य संकल्प होता शिवरायांच्या मनामध्ये. म्हणून आई जगदंबेनं वाट दिली. जणू काही मोहिनी मंत्र त्यांच्यावरती पडला होता आणि आमचा राजा 40,000 बाहेर पडला, सुखरूप बाहेर पडला. पण गंमत ऐका ना, वेडा 10 पावलावर मागे पडला, 20 पावलावर मागे पडला, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 पावलांवरती वेडा मागे पडला. चुटकीच्या अंतरावर, टाळेच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर, शिंगांच्या अंतरावर तो वेडा मागे पडला. मावळ्यांना कळालं की आता आपण सुखरूप सुटलो. डोंगराची मुरमाड जमीन संपून चिखल सुरू झाला होता. पचक 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 पावले वाजू लागली. पण तेवढ्यामध्ये तिथून टप 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 करत घोड्यांच्या टापांचा आवाज गेला. एक घोडेस्वार निघून गेला. महाराजांनी ओळखलं, सगळ्यांनी ओळखलं की हा कोण आहे? हा सिद्धी जोहारचा हेर आहे. आता हा सिद्धी जोहारला जाऊन सांगेल की शिवाजी राजा पळाला. भरभराती रिकामी पालखी पुढे आली. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांसारखा दिसणारा जो मावळा होता, शिवाजी काशी नावाचा, तो त्या पालखीमध्ये बसला. 10-15 लोकांना घेऊन ती पालखी त्याच वाटेनं पुढे चालू राहिली आणि शिवाजी महाराज बाकी उरलेल्या मावळ्यांना घेऊन वेगळ्या दिशेनं विशालगडाकडे धावू लागले. तो घोडेस्वार गेला, तो सरळ गेला, तो डायरेक्ट सिद्धीच्या छावणीमध्ये गेला. सिद्धी जोहारला सांगितलं, हुजूर शिवाजी राजा पळाला. हे वाक्य ऐकल्यानंतर अरे सिद्धी जोहार एकदम काय करून काय नाही तो विचार करायला लागला. अरे आज 4.5 महिने झाले हजारो सैनिक पहारा देत असतानाही हा शिवाजी राजा पळाला, कसा पळाला? या अल्लाह ये क्या हुआ? इस परनारे किले पर जेर किया हुआ दुश्मन धोखा देकर भाग गया. अब मैं हजरत शाह अली आदिल शाह की खिदमत में कैसे पेश हो जाऊं? आदिल शाही का एक बड़ा दुश्मन मेरे शिकंजे से छूट गया. यह सुनकर सारे सरदार मुझे क्या कहेंगे? सब हसेंगे मुझ पे. त्याने लगेच या सिद्धी जोहारनं त्याचा जवई सिद्धी मसूद, त्या सिद्धी मसूदला बोलावलं. सिद्धी मसूदच्या हाताखाली फार मोठी फौज दिली आणि त्याला विशालगडाच्या दिशेनं पाठवलं.
खूप पुढे गेल्यानंतर सिद्धी जोहारला 10-15 लोक एक पालखी पळवताना दिसले. सिद्धी जोहारनं पालखीला घेरा टाकला आणि विचारलं, कोण आहे पालखी में? ते बावडे म्हणायला लागले, शिवाजी राजे. सिद्धी जोहार हसायला लागला, शिवाजी राजे, चलो सिद्धी जोहार के पास. कैद केलं त्या शिवाजी राजाला आणि कैद करून तो सिद्धी मसूद शिवाजी महाराजांना सिद्धी जोहारच्या छावणीमध्ये घेऊन आला. सगळे लोक सिद्धी जोहारचे फौज सिद्धी मसूदची वाह वाह करायला लागले. वाह वाह वाह. अफजल खानाला संपवणाऱ्याला सिद्धी मसूदने पकडलं आणि ज्या वेळेला सिद्धी जोहारच्या समोर या शिवाजी महाराजने उभं करण्यात आलं त्यावेळेला तो सिद्धी जोहार म्हणते, वाह, इतना बड़ा बगावतखोर डरपोक सिवा आज मेरे मुट्ठी में है, उसकी वजह तुम हो मसूद, हमें तुम पे नाज है. आणि सिद्धी जोहार म्हणते, शिवाजी राजे, आप बहाने करने में बहुत होशियार है. कभी डरने का, कभी शरण आने का, कभी सलाह करने का नाटक आप अच्छी तरह से कर लेते हो. हमें गाफिल रखकर भागने की कोशिश कर रहे थे, पर बदकिस्मत हो तुम जो आज हमें मिल गई. सिद्धी मसूद म्हणतो, हुजूर, इस काफिर की क्या तारीफ कर रहे हो, इसको तो मार देना. हाँ मसूद, सब होगा, लेकिन धीरे धीरे जाओ, पहले छावनी को हुक्म दो. शिवाजी राजा पकड़ा गया. इस खुशी में दारू गाना, नाच शराब चाहे जितना करना करो कर लो, कल हमें बीजापूर दरबार जो जाना है. आणि तेवढ्या तिथं फाजल खान येते. फाजल खान कोणाचा पोरगा मग सांगून गेलो, तो त्याच्यासोबत आला होता अफजल खानासोबत. त्यानं शिवाजी महाराजले पाहिलं होतं. तो फाजल खान तिथं आला आणि सिद्धी जोहार म्हणते, देखो फाजल, शिवाजी राजा पकडा गया. फाजल खान या शिवाजी महाराज कडे पाहते. त्या फाजल खानाला समजते की हा खोटा शिवाजी आहे. तो फाजल खान म्हणते, फाजल खान याच्याकडे पाहते आणि त्याच्या भुईजवळ पाहते, कारण शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या वधाच्या वेळेस इथं भुईजवळ एक वार झालेला असते. तो वार, ती जखम, ते काहीतरी चिन्ह आता इथं दिसत नाही या शिवाजी राजाच्या. त्याला थोडी शंका येते. तो या शिवाकाशीतला विचारतो, कोण हो तुम? शिवाकाशीत म्हणतो, शिवाजी. अच्छा, तो तू शिवाजी है तो हम कौन है बताओ. कारण शिवाजी महाराज ने अफजल खानाला पाहिलेलं असते. तो अगर तू शिवाजी है तो हम कौन है बताओ. हुजूर, ये सिवा नहीं हो सकता, ये तो हमें बेवकूफ बनाने की कोई चाल है. सिवा का कोई हम शक्ल हमारे सामने खड़ा कर दिया है. कोई बल आणि कोण हो तुम? हा म्हणते शिवाजी. लगेच तलवार लावली शिवाकाशीच्या इथं मानेला तलवार लावली आणि विचारण्यात आलं, शिवाजी भाग गया तुम्हारी वजह से, सच बोल, तू कोण आहे, कोण आहे, बोल. इथं तलवार लावलेली असताना सुद्धा शिवाकाशीत म्हणतो, अरे सिद्धी, सरत पत्तीचे जल मोजवे ना, माध्यान्नीचा भास्कर पाहावे ना, मुठीत वैश्वानर बाधवे ना, तैसा शिवाजी नृप जिंकवे ना. अरे सिद्धी, शिवाजी राजा सापडत नाही. शिवाजी राजा सापडण्यासाठी नाही, शिवाजी राजा फसत नाही. त्याला जायचं तिथं तो जातो. त्याचं जाणं येणं, उठणं बसणं शत्रूवर अवलंबून नसते. अरे सिद्धी जोहार, अरे सागराचे पाणी कधी कोणी मापू शकत नाही, माध्यान्नीचा सूर्याला कधी कोणी डोळ्याने पाहू शकत नाही, आणि मुठीमध्ये अग्नी कोणी पकडू शकत नाही, तशी शिवाजी राजाला कोणी पकडू शकत नाही. तू काय, तुझ्यासारखे 1000 सिद्धी जरी एकत्र आले तरी आमचा शिवाजी राजा तुला कधी सापडणार नाही. हा म्हणतो, लेकिन तू कोण आहे, सच बोल, तू कोण आहे, तू कोण आहे. शिवाजी भाग गया तेरी वजह से, तू कोण आहे. हा म्हणतो, मी पण शिवाजीच आहे, फक्त शिवाजी राजा नाही, शिवाकाशीत नेवापूरचा न्हावी आहे मी. इतना बड़ा धोखा, अब तेरा क्या होगा पता है तुझे, क्या होगा पता है. शिवाकाशीत म्हणतो, माहिती आहे, मार दिया जाएगा मुझे. इतना बड़ा धोखा किया, अब तेरा क्या होगा. शिवाकाशीत म्हणतो, माहिती आहे. अरे शिवरायांकरता माहिती आहे, शिवरायांकरता 10 वेळेला मरायला तयार आहे. खरं सांगू का, अरे एवढा वेळ का होईना, माझा राजा तुझ्यापासून दूर जायला माझ्याकडनं मदत झाली, माझ्या आयुष्याचं सोनं झालं. पुढचं 5 आयुष्य पाहिजे कोणाला. आणि एकदम इथं तलवार लावली आणि अशी कॉलर पकडली शिवाकाशीची, पाठीमागून अशी कॉलर पकडली. शिवाकाशीत म्हणतो, ए माकडा, माझ्याशी जरा सबुरीने बोल, शिव्या द्यायचं काम करू नको. माझ्या अंगावरती शिवाजी राजाचे कापड आहेत, फक्त शिवाजी राजाचे कपडे अंगावरती होते. तर शिवाकाशी समोरच्याले म्हणतो, माझ्याशी जरा सबुरीने बोल, माझ्या अंगावरती शिवाजी राजाचे कपडे आहेत. जर कपडे अंगावर घातल्यानंतर जर शिवाकाशीत एवढा शिवाजी राजाचा मान ठेवत असेल, मला सांगा, ज्यांच्या गाडीवरती शिवरायाचं नाव असते ते गाडी कधी ढाब्यासमोर उभी राहिली पाहिजे का. बोला,
शिवरायांची जयंती साजरी करत असताना त्या जयंतीमध्ये कधी दारू आली पाहिजे का? बोला, कधीच नाही. शिवरायांचे फक्त अंगावर कपडे घातले तर एवढा मान मिळल्यासारखं होते. तिथं शिवाकाशीचं शेवटी अंत झाला, शेवट झाला. मरता मरता मुजरा शेवटचा वार शिवाकाशीतनं छातीवर घेतला. पाठ नाही दाखवली, पाठ नाही दाखवली. आणि खाली पडता पडता उरलेल्या त्या 10-15 मावळ्यांना शिवाकाशीत म्हणते की जर भविष्यात तुम्हाला शिवाजी महाराज भेटले तर या शिवाकाशीचा आखरी मुजरा सांगा आणि सांगा शिवाजी राजाला, शिवाकाशीत शिवाजी राजाला शोभेल असा मेला. मरण छातीवर घेतलं, पाठ नाही दाखवली. आजही पंढरपूरला पहिली पायरी कोणाची आहे? देवाच्या भक्ताची, श्री संत नामदेव महाराजांची आहे. पन्हाळगडाला आजही पहिली पायरी आमच्या शिवाजी काशीची आहे. आता हा खोटा शिवाजी आहे, हा खोटा शिवाजी आहे हे कळल्यानंतर सिद्धी मसूद परत फौज घेऊन त्याच वाटेनं पळू लागला. कोणाला? शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी. खूप दूर गेल्यानंतर आता शिवाजी महाराजांनाही कळालं पाठीमागून फौज येत आहे. महाराज गजापूरच्या घोडखिंडीमध्ये पोहोचले. महाराजांना कळालं पाठीमागून फौज येत आहे. समोरही विशालगडाच्या पायथ्याशी जसवंतराव आणि सूर्यराव यांचे मोर्चे होते. म्हणजे तिथेही शिवाजी महाराजांना अडवण्याचा बंदोबस्त सिद्धी जोहारने करून ठेवला होता. कारण पन्हाळगडापासून विशालगड तोच एक किल्ला जवळ होता. त्याला माहिती होते शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निघले तर विशालगडावरच जाणार. म्हणून विशालगडाच्या पायथ्याशी पहिले जसवंतराव आणि सूर्यरावाचे मोर्चे सिद्धी जोहारने ठेवून दिले होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पाठीमागेही शत्रू आणि पुढेही शत्रू. पाठीमागे सिद्धी मसूद आणि पुढे जसवंतराव आणि सूर्यराव. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की या दोन्ही फौजेच्या मध्ये आपली फौज मारल्या जाईल. कारण आपली फौज आता रात्रभर धावू थकलेली आहे. जेवण नाही, काही नाही. रात्री 10 ते 11च्या दरम्यान शिवाजी महाराज निघाले असतील. मध्यरात्री शिवाजी महाराज निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या प्रहारामध्ये शिवाजी महाराज गजापूरच्या घोडखिंडीजवळ पोहोचले. म्हणजे रात्रभर धावले. ते काही 2 तास विरामन असं नव्हताच. सतत रात्रभर धावून किती थकले असतील या गोष्टीचा विचार करा. किती थकले असतील मावळे. शिवरायांनी ओळखले की आपली फौज थकलेली आहे. 2 फौजेशी आपला फौज सामना करू शकत नाही आणि शत्रू ताज्या दमाने येत आहे. समोरचा शत्रू ताज्या दमाचा आहे. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना म्हणतात, बाजी प्रभूला म्हणतात, हो बाजी, झुंज ही द्यावीच लागणार. कारण पाठीमागे गणिम आणि पुढेही गणिम आहे. त्यापेक्षा एक काम करू, पाठलाग करणाऱ्या गणिमाला इथं घोडकिंडीतच थोपवून आपण ठेवू. बाजी प्रभू म्हणतात, पण महाराज गनिमाचं बळ लय आहे, शत्रू संख्येनं खूप मोठा आहे. महाराज म्हणतात, असू द्या बाजी, तुमच्या सगळ्यांच्या समशिरीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. काही झालं तरी शत्रूला इथं घोडखिंडीतच झुंजत ठेवायचं. बाजी प्रभू म्हणतात, होय महाराज, झुंज होईलच. अरे अफजल खाना सारख्या राक्षसाला तुम्ही ठार केलंय, मग या माकडांना आम्ही आवरणार नाही काय? झुंज होईलच. पण महाराज एक मागणं आहे या बाजीचं. महाराजांनी बाजी प्रभूकडे पाहिलं आणि महाराज विचार करतात, हो बाजी, उभ्या आयुष्यात तुम्ही ना वतनाचा तुकडा मागितला ना इतर काही मागितलं, आणि या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये तुम्ही काय मागत बसला? काय मागणार आपण? बाजी प्रभू म्हणतात, महाराज मागणं असं आहे की यातले निम्मे मावळे घेऊन तुम्ही विशालगड गाठा आणि यातले निम्मे मावळे घेऊन हा बाजी प्रभू या ठिकाणी हे घोडखिंडला वेड या ठिकाणी तुम्ही जोपर्यंत विशालगडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी एकाही शत्रूला पुढे जाऊ देणार नाही. तुम्ही जा यातले निम्मे मावळे घेऊन पुढे. त्यावेळेला शिवराय म्हणतात, नाही बाजी, अरे तुम्हा सगळ्यांना या मरणाच्या दारामध्ये सोडून आम्ही पुढे कसं जावं? या शिवाजी राजाला आपल्या मावळ्यापेक्षा स्वतःचा जीव का प्यारा आहे. मी तुम्हाला सोडून मरणाच्या दारामध्ये सोडून मी तुम्हाला सोडून पुढे जाणार नाही. बाजी म्हणतात, जा राजे, या स्वराज्याला तुमच्या सारख्या शिवाजी राजांची आवश्यकता आहे. शिवाजी महाराज म्हणतात, हो बाजी, या स्वराज्याला जर जशी या शिवाजीची आवश्यकता असेल तर या शिवाजीला सुद्धा तुमच्या सारख्या बाजीची आवश्यकता आहे. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. बाजी प्रभू म्हणतात, महाराज, असा एक बाजी मेला तर असे 10 बाजी तुम्हाला या मातीमध्ये मिळतील, पण एक शिवाजी राजा गेल्यानंतर परत शिवाजी राजा मिळणार नाही. महाराज, आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर आमच्या कुटुंबाची काळजी घ्यायला तुम्ही आहात, पण तुमच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर स्वराज्यातली एवढी लाखो कुटुंब उघड्यावर पडतील. महाराज, माझं ऐका, वयाने तुमच्यापेक्षा मोठा आहे, वयाच्या अधिकारवाण्याने बोलतो. महाराज, माझं ऐका, जा तुम्ही विशालगडे, जा विशालगडाकडे.
आपल्या मावळ्यांची ही निष्ठा पाहून शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. बाजी प्रभूला आलिंगन दिलं आणि महाराज त्यातले निम्मे मावळे घेऊन जाणार. बाजी प्रभूने एकच सांगितलं, महाराज फक्त विशाल गडावर गेल्यानंतर तोफांचे 3 बार करा, म्हणजे मला कळेल की माझा राजा सुखरूप पोहोचलाय गडावरती. आणि हा बाजी या ठिकाणी शपथ घेत आहे की जोपर्यंत तुम्ही किल्ल्यावरती जाऊन विशाल गडावरती सुखरूप पोहोचत नाही, तोफांचे 3 बार करत नाही, तोपर्यंत हा बाजी या घोडखिंडीतून एकाही शत्रूला आतमध्ये येऊ देणार नाही, एकाही शत्रूला आतमध्ये येऊ देणार नाही. आणि महाराज निम्मे मावळे घेऊन निघून गेले. आता फक्त यांच्याकडे किती मावळे राहिले? 300 मावळे. किती? 300 मावळे शिवाजी महाराज घेऊन गेले, 300 मावळे बाजी प्रभूकडे राहिले. बरं, समोरून येणारा शत्रू किती होता सिद्धी जोहारचा? नाही, तिथं तर वेडा होता ना, वेडाही उठवायचा नव्हता ना काही, तिथं वेडा होता. कारण बातमी खोटी असू शकते, शिवाजी राजा पळाला त्यामुळे वेडाही उठू शकत नव्हता. त्यातले 4-5 हजार 10,000 शत्रू पाठवला होता शिवाजी महाराजांवरती. शत्रू संख्येनं किती आहे हे माहिती नव्हतं, पण कितीही असला शत्रू तरी एवढ्या मोठ्या शत्रूला फक्त 300 मावळ्यांनी अडवायचं होतं. किती? 300. पण काळजी करायचं काही काम नव्हतं. जास्तीत जास्त काम ते घोडखिंडच करणार, कारण ती खिंड अतिशय अरुंद होती. बाजी प्रभूंनी मावळ्यांचं नियोजन केलं. 6 मावळ्यांची एक फळी ठेवली. 6 मावळ्यांची एक फळी, पुढची रांग 7 मावळ्यांची, त्याच्या पुढची रांग 10 मावळ्यांची. काही मावळे उरलेले प्रेत बाजूले करायचे असतात, लढणाऱ्याची वाटही मोकळी करायची असते. आणि सगळ्यांच्या काही मावळे वर उभे केले, म्हणजे शत्रूचा जो असा लोंढा येणार आहे, वरून मावळ्यांनी दगड टाकून त्या लोंढ्याला फोडायचा आहे. आणि सगळ्यांच्या पुढे दोन्ही हातामध्ये दानपट्टा घेऊन बाजी प्रभू सगळ्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले. समोर एक 100ची लाईन उभी केली, 100 मावळ्यांची लाईन उभी केली. आणि त्या 100च्या पुढे दोन्ही हातामध्ये दानपट्टा घेऊन बाजी प्रभू असा कमरेवर हात देऊन बाजी प्रभू उभे राहिले. आणि तेवढ्यामध्ये आले गनिमखिंडीत चवताळून आले आणि झाले सज्ज मराठे सरसावणी वाहिले. दीन रण शब्द हर हर महादेव भिडला दंत ओठी कस्त मस्तकी खड्ग बक्षी बहाला. सिद्धी मसूदचे पहिले घोडदळ आले. सिद्धी मसूद फौज घेऊन चाल करून आला आणि त्यांनी पाहिलं की अरे कोण हा सह्याद्री सारखा माणूस आपल्या वाटेमध्ये वाट अडवून उभा आहे. बाजी प्रभूंनी असे दानपट्ट्याचे हात वर केले आणि दानपट्ट्याचे हात वर करून बाजी प्रभू म्हणायला लागले, अरे तुम्हाला शिवाजी राजा पाहिजे वय, या कोणाची माय व्याली त्याने फक्त पुढे पाऊल टाकून दाखवा. बाजी प्रभूचं ते रौद्र रूप पाहून अरे दादा 3000 शत्रूची हिंमत झाली नाही बाजी प्रभूंवरती चाल करून यायची. शेवटी सिद्धी मसूदने आज्ञा केल्यानंतर हमला करून हत्यानंतर शत्रू बाजी प्रभूंवरती तुटून पडला. प्रचंड रणकंदन झाले. हर हर महादेवचा जयघोष घाला. हर हर महादेवच्या जयघोषामध्ये प्रचंड लढाई सुरू झाली. बाजी प्रभू कोणालाही अटवत नव्हते. प्रचंड वेगाने दानपट्टा फिरून शत्रूची मुंडकी धडावेगळी करत होते. भिंगरी सारखे गरगर फिरून क्षणात आपली जागा बदलून शत्रूची मुंडकी धडावेगळी करत होते. प्रत्येक मावळा प्राणपणाने लढत होता म्हणजे जेवढे अडवले जाईल तेवढे अडवायचे होते, कारण पाठीमागे गेल्यानंतर आणखी मावळे असायचे, त्यांनी परत त्यांना थांबवायचं होतं. इकडे शिवाजी महाराज विशालगडाच्या दिशेने धावत होते. विशालगड दिसू लागताच महाराजांना आनंद झाला, पण विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जसवंतराव आणि सूर्यरावांचे मोर्चे सावध झाले आणि जसवंतराव आणि सूर्यराव हे दोघही शिवाजी महाराजांवरती चाल करून गेले. इकडे जसवंतराव आणि सूर्यराव शिवाजी महाराजांना अडवत आहेत आणि बाजी प्रभू सिद्धी मसूदला अडवत आहे. प्रचंड लढाई दोघांमध्ये चालू झाली. इकडे दुपार झाली. बाजी प्रभू एकाही मावळ्याला पुढे प्रत्येक मावळा प्राणपणाने लढत होता. एकाही शत्रूला बाजी प्रभू पुढे जाऊ देत नव्हते. सिद्धी जोहारने ओळखलं की जोपर्यंत हा बाजी जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्याने बंदूकवाला बोलावला. बंदूकवाल्यानं विचारलं कोणाला उडवायचं आहे. त्यावेळेला सिद्धी मसूदनं सांगितलं जो सर्वांच्या मधी आहे त्याला तुला उडवायचं आहे. ज्याचं अंग पूर्ण रक्ताने लाल चिंब झालेला आहे त्याला तुला उडवायचं आहे. ज्याच्या अंगावरती जखम होण्याकरता एकही जागा शिल्लक नाही, ज्याचं अंग पूर्ण जखमांनी भिजलेलं आहे त्याला तुला उडवायचं आहे. आणि बंदूकवाल्याने बरोबर अशा व्यक्तीवरती नेम धरला आणि तशी ती गोळी सु करत आली आणि तशी ती गोळी आली तशी बाजी प्रभूच्या छातीमध्ये लागली. बाजी प्रभू खाली कोसळले. 4-5 मावळ्यांनी बाजी प्रभूंना उचललं. मावळे म्हणतात बाजी आहात ना आपण. बाजी प्रभू म्हणतात काळजी करू नका. अरे तोफे आधी न बरे बाजी, तोफे आधी न मरे बाजी.
सांगा मृत्यूला, जोपर्यंत शिवरायाची तोफ होत नाही तोपर्यंत हा बाजी प्रभू मरणार नाही. आणि बाजी प्रभू पुन्हा उठले, पुन्हा लढाई करू लागले. 10 रे पहिल्या प्रहारामध्ये लढाई सुरू झाली. संध्याकाळचे 4 वाजले. अखंड लढाई करत आहेत. तुम्ही एक नोट करा, रात्रापासून निघालेले मावळे धावत पळत घोडखिंडीमध्ये आले. तिथं आल्यानंतर तिथं परत लढाई सुरू. म्हणजे किती प्रॅक्टिस असेल लढाई करण्याची आणि किती तयारी असेल आणि काय त्यांचं शरीर असेल. शेवटी 4-4:30च्या दरम्यान महाराज विशालगडावरती पोहोचले. विशालगडावरती पोहोचले. तोफांचे शिवरायांनी 3 बार केले. आणि जसे 3 बार, पहिला बार, दुसरा बार आणि तिसरा बार तसा तोफेचा वरून झाला. बाजी प्रभूंना कळालं की माझा राजा सुखरूप गडावरती पोहोचला. बाजी प्रभूने तसेच दानपट्ट्याचे असंख्य वार बाजी प्रभूंवरती झाले. बाजी प्रभू जिवंत तर हाती लागलेच नाही. त्या घोडखिंड आजही, त्या घोडखिंडीला घोडखिंड नाही, आजही त्या खिंडीला पावन खिंड म्हणतात. बाजी प्रभूने आपल्या बलिदानाने ती खिंड पावन केली. आणि आपल्या मावळ्यांनी, अनेक मावळ्यांनी, बांदल देशमुखांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपलं नाव इतिहासामध्ये अजरामर केलं. आणि शिवरायांना एक म्हणजे शिवरायांकरता बलिदान दिलं. शिवराय त्यावेळेला फक्त बांदल देशमुखामुळे, बाजी प्रभू सहित त्यांची जी मावळे होते त्या सगळ्यांमुळे शिवराय वाचले. आणि शिवरायांची खरं सांगू का, शिवरायांची तलवारही, कारण पुढे जसवंतराव आणि सूर्यराव होते, त्यांनाही शिवरायांनी उडवलं. शिवरायांकडे फक्त 300 मावळे घेऊन गेले होते, पण तिथेही प्रचंड फौज होती. पण शिवरायांनी त्या जसवंतराव सूर्यरावापुढे आपली भवानी तलवार काढली. आणि जेव्हा शिवराय भवानी तलवार काढत होते ना, अशी शिवराय भवानी तलवार काढली त्यावेळेला त्यांचा तिथं पराभव झाला. एकदा ज्या भवानी तलवारीनं शत्रूचा नाश केला त्या भवानी तलवारीचं एकदा आपण परत भजन घेऊ. हो जवा काढायची बाहेर, जवा काढायची बाहेर, तिची चमचमती धार कशी घुसती, कशी घुसती, कशी घुसती आर पार. शिवरायाची तलवार कशी घुसती आर पार. शिवरायाची तलवार जवा काढायची बाहेर, तिची चमचमते धार. जवा काढायची बाहेर, तिची चमचमते धार. कशी घुसते, कशी घुसते, कशी घुसते यार पार. शिवरायाची तलवार कशी घुसते यार पार. शिवरायाची तलवार. हो जवा काढायची बाहेर, जवा काढायची बाहेर, तिची चमचमती धार. जवा काढायची बाहेर, तिची चमचमती धार कशी घुसती, कशी घुसती, कशी घुसती आर पार. शिवरायाची तलवार कशी घुसती आर पार. शिवरायाची तलवार. दुश्मनाचे धर्तीवर कशी घुसते, कशी घुसते, कशी घुसते आर पार. शिवरायाची तलवार कशी घुसते आर पार. शिवरायाची तलवार. जवा काढायची बाहेर, तिची चमचमती धार. कशी घुसते यार पार. शिवरायाची तलवार कशी घुसते यार पार. शिवरायाची
तलवार या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती या रायगडावरती माझ्या शिवरायाची मूर्ती या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती गेले राजाचे होणी या महाराष्ट्रावरती गेले राजे उन्होंने या महाराष्ट्रावरती गेलं महाराष्ट्राचं सोनं गेलं महाराष्ट्राचं सोनं माझ्या शिवाचं जोर कशी घुसते कशी घुसते कशी घुसते हरवार शिवरायाची तलवार कशी घुसते हरवार शिवरायाची तलवार दवा काढायची बाहेर तिची चमचमती धार दवा काढायची बाहेर तिची चमचमती धार कशी घुसते कशी घुसते कशी घुसते हरवार शिवरायाची तलवार कशी घुसते हरवार शिवरायाची तलवार सत्यार पार शिवरायाची तलवार कशी घुसते हरवार शिवरायाची तलवार एकदा सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने भजन. आता प्रसंग खूप मोठा आहे. याच्या पुढचा प्रसंग आहे शाहिस्ते खान. शाहिस्ते खान प्रसंग आहे. सुरतेची लूट आहे. आता वेळ संपला आपला आणि उद्याचा पत्रिकेवरचा आपला विषय आहे कोणता? आग्र्याहून सुटका. उद्या आपण आग्र्याहून सुटका प्रसंग पाहू. आजचा राहिलेला प्रसंग शाहिस्ते खानही आपण उद्या पाहू. आता जर एखाद्या प्रसंगाला सुरुवात केली तर अर्धा पाऊण तास प्रसंग चालेल आणि हरिपाठ आहे, हरिकीर्तन आहे. आजची कथा आपली इथं थांबू. उद्या आपण आग्र्याहून सुटका प्रसंग खूप छान आहे. आग्र्याला महाराज का गेले आणि एवढ्या मोठ्या फौजेच्या डोळ्यामध्ये धूर टाकून महाराज निष्ठून आले, काय बुद्धिमत्ता होती महाराजांची. आपण प्रसंग उद्या पाहू. एकदा रामप्रभूचं सुंदर असं भजन घेऊ आणि रामप्रभूचं एकदा टाळी. अवघ्या 2 मिनिटांमध्ये भजन होईल आणि कथेला पूर्ण विराम होईल. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय विश्व का कल्याण हो, माता की रक्षा हो,
कथा ठरलेल्या वेळामध्ये सुरू होईल. आज रात्री ठीक 8:30 वाजता श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय अमोल महाराज घुगे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. जय शिवराय.